सर, आपलं स्वागत आहे आणि मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं आजचा व्याख्यानाचा विषय सुरू करावा. नंदकुमार वडनेरे सर. नमस्कार. नमस्कार मंडळी. रोटरी क्लब सांगलीचे प्रेसिडेंट श्रीयुत तामनकर, विश्रामबागचे महेश साळे, सचिव लिमये, सर्व उपस्थित रोटरियन्स, मित्रमंडळी, भगिनी आणि यूट्यूबमधील सगळं जागरूक नागरिक, आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या गुरुस्थानी असलेले माननीय रामराजे नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे अध्यक्ष सभापती, आज आवर्जून या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर उल्लेख निश्चित करावासा वाटतो ते माझे गुरुतुल्य VM रानडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर VM कुलकर्णी, जे महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस रेग्युलेटरी ऑथॉरिटीचे एक सदस्य होते आणि अति उत्तम काम त्यांनी धोरण आणि नीती संदर्भात केलेलं आहे, ते आहेत. KD शिंदे हे सुद्धा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर या पदावरनं, सचिव या पदावरनं निवृत्त झालेले आहेत. त्याचबरोबर श्रीयुत रोहिदास लांडगे यांनी विदर्भामध्ये उत्तम कामगिरी केली आहे, ते पण कार्यकारी संचालक होते. डॅम सेफ्टी ऑर्गनायझेशनचे प्रमुख आज श्रीयुत दीपक मोडक, जे कोयनेच्या संदर्भात अधिकारवाणीने बोलतात, त्यांचे लेख आपण नेहमी वाचतात, ते आज या ठिकाणी आलेले आहेत. आणि अजूनही इतर मंडळी बरीच आहे, त्यांची प्रत्येकाची नावं मला या ठिकाणी घेता येणार नाही, कारण सगळे मला या पटलावर दिसत नाहीये. परंतु इतकं निश्चित की हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा आहे आणि तो माननीय ताम्हनकरांनी माझ्यासमोर मांडला. चर्चा करत असताना ते एवढंच म्हणाले की सध्याच्या या अशा भीतीयुक्त वातावरणामध्ये कुठेतरी दरवाजे उघडले पाहिजे, एकमेकाला बोललं पाहिजे या संदर्भामध्ये. कारण कितीही प्रयत्न करूनही माणूस इथे थकतो आणि संपूर्ण शहरं या पुराने काबीज होतात. त्या ठिकाणी ही चर्चा घडून आणलीच पाहिजे आणि हे एकदा घडत नाही, सारखं घडतंय. आता हा विषय काही संपर्कामध्ये पूर्वीच्या काळी मी करत होतो, यावेळेस थोडाफार अभ्यास केला आहे. सरकारने संधी दिली 2019 साली काही काम करायची, त्या संदर्भातही सांगली, कोल्हापूर हे माझ्या जवळचं झालेलं आहे. कृष्णा खोऱ्यामध्ये जवळपास मॅक्झिमम कामं जी आहेत कृष्णा खोऱ्यातली, सांगायला हरकत नाही, जवळजवळ 30% पाणी एकट्या भागात आहे. त्यामुळे तिथले धरणं, त्या लिफ्ट स्कीम्स या करत असताना त्या संदर्भामध्ये बरीचशी माहिती पण मला मिळत गेलेली आहे. मला या महापुराने खरं म्हणजे जवळ आणलं आपल्यास. आय एम एक्स्ट्रीमली हॅपी. ॲट द सेम टाइम मी मनातल्या मनात श्रद्धांजली पण देतो की जी मंडळी आज या पुरामध्ये गेलेली आहे, 2019चा पूर असेल किंबहुना आपल्या कोकणामध्ये आलेले पनवेलचे, बदलापूरचे, महाडचे पूर असतील, त्या सर्वांमध्ये ज्यांना ज्यांना या ठिकाणी आज हे जग सोडावं लागलं, त्या सर्वांना मी श्रद्धांजली देतो. आणि ज्या काही गोष्टी आपण अपेक्षित करत आहात त्याविषयीचे थोडंसं विश्लेषण मी करायचा प्रयत्न करतो. तरी बोलताना मला काही विषय आता बघितलं मी, याच्यावरती मला पाठवलेत मोबाईलवरती. धरणाच्या संदर्भात एकंदरीत बोलावं, कारण पूर म्हटलं की धरणे आलं. खरं म्हणजे तसं नाही, हे पूर वेगळा येऊ शकतो, धरणाव्यतिरिक्त येऊ शकतो, पण त्याच्यामध्ये धरण जोडलं गेलेलं आहे. असो, त्यामुळे धरणाविषयी काहीतरी बोलावं. धरणं पूर नियंत्रण करतात का, किती प्रमाणात करू शकतात, त्या मर्यादा आहेत का, आणि असं आम्ही ऐकतो की मोठ्या प्रमाणात धरणामध्ये गाळ येऊन राहिलेला आहे, त्याचं आयुष्य कमी होत आहे का, किंबहुना मग सांगली, कोल्हापूर या शहरामधच्या संदर्भात एवढं सखोल विश्लेषण दिलं आहे, ते थोडक्यात आपण सांगावं. उपाययोजना, कारणमीमांसा काय आहे, 2019 आणि 2021च्या पुरासंदर्भातही काही गोष्टी असतील तर त्या आपण बोलाव्या. आणि आज जे खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात आपण बोलतो हवामान बदल, त्या संदर्भात सुद्धा पुरासंदर्भात काही बोलता येईल का, जागतिक तापमानामुळे निर्माण झालेलं पुरावरचं जे काही संकट आहे त्या संदर्भात काही बोलता येईल का. तर हे विषय त्यांनी मला दिले 4 दिवसापूर्वी. जेवढं काही शक्य आहे तेवढं 40-45 मिनिटात संपवायचं म्हणजे फार मोठं काम आहे, तथापि मी तो निश्चित प्रयत्न करेल. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं म्हणजे पाणी शाश्वत हे आपल्या जीवनाला मोठा आधार आहे. शाश्वत आणि हमीचं पाणी नसेल तर जीवन असंही आहे. आज जगामधली सगळी शहरं असेल,
आपल्या भारतामधले असतील, महाराष्ट्रामध्ये असतील, सर्व शहरामध्ये पिण्याचं पाणी हे धरणामधून दिलं जात आहे. धरणं ही खरं म्हणजे इट्स अ लाईफलाईन ऑफ ऑल दी वर्ल्ड आय वुड से. आता याच्यामध्ये असं आहे की आपल्या लोकसंख्या वाढ ही त्याला महत्वाची एक कारण होऊन गेला. स्वातंत्र्यानंतर जवळपास 4 पट आपली लोकसंख्या वाढली. भारताची तर वाढली 4 पट. आपली सुद्धा महाराष्ट्राची 3 कोटीवरनं 12 कोटी गेली. आणि सार्वत्रिक तुम्हाला विकास पाहिजे असेल तर पाण्यासारखं दुसरं साधन नाही आणि म्हणून धरणं बांधली गेली मोठ्या प्रमाणात. सारखी प्रचंड प्रमाणामध्ये धरणांची साखळी बांधली गेली. आपल्या देशामध्ये जवळपास 5700 मोठी धरणं आहेत. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या छोट्या महाराष्ट्र राज्यामध्ये उत्तर प्रदेश म्हणा किंवा अजून आंध्र प्रदेशातील लहान असलेल्या आपल्या भागामध्ये आपण 40% धरणं, जवळपास 40% धरणं आपल्या एकट्या महाराष्ट्रामध्ये बांधलेली आहेत. 2394 ते 2400 जवळपास धरणं आपण बांधलेली आहेत. आता एकंदरीत गोदावरी असेल, कृष्णा, तापी, नर्मदा, पश्चिम वाहिनी या सगळ्या नद्यांची खोरी आपण पिंजून ज्या ठिकाणी पाणी शक्य आहे तिथे आपल्या शासनाने, आपल्या महाराष्ट्र शासनाने पैसा पुरवला आणि ही धरणं बांधून आपल्याला सुबत्ता देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मित्रांनो, एक असं आहे की किती पाणी अडवलंय आपण असं. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक विश्वासार्हता असते बघा, म्हणजे फ्रिक्वेन्सी किंवा 75% विश्वासार्हतेच्या पाणी जे आहे ते महाराष्ट्रात किती प्रोड्यूस होतं, जवळपास 1,64,000 दशलक्ष घनमीटर. त्यापैकी 25% म्हणजे 40,000 दशलक्ष घनमीटर पाणी आपण अडवलेलं आहे. प्रचंड प्रमाणात हे मोठं पाणी आहे फार. आणि त्याचा उपयोग जो आहे खरं म्हणजे आपण शेतीसाठी हे करत होतो, पण पिण्यासाठी हे बरंचसं पाणी आपण आता वापरतोय. जवळजवळ 15% पाणी, 6,000 दशलक्ष घनमीटर पाणी आज आपण 25% जनतेला देतोय. आज ते हमीचं पाणी 3 कोटी जनतेला देतो आहे. हे फार महत्वाचं आहे. मोठी शहरं असतील, तालुके असतील, रिजनल स्कीम असतील, पण एवढं मोठं पाणी आपण पिण्याला देतो आहे. जीवन त्याच्यामुळे सुसह्य होत आहे. उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात होतात आपल्या महाराष्ट्रामध्ये. हे पाण्याशिवाय शक्यच नाही. आज 40,000 जवळपास लहान मोठी कारखाने आहेत. त्याच्यामध्ये 30 लाख कामगार काम करतात. आणि अत्यंत पुढचं महत्वाचं म्हणजे शेतीसाठी जवळजवळ 65% म्हणजे 26,000 दशलक्ष घनमीटर पाणी आपण शेतीसाठी सिंचनाद्वारे देतो, लिफ्टद्वारे असेल, ग्रॅव्हिटीने असेल. आणि त्याद्वारे जवळपास आज 50 लक्ष म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या 17-17.5% एवढं क्षेत्रात सिंचनाखाली आज अभयताखाली आहे. आणि पुढे देखील पाण्याचं जे काय आपण नियोजन केलंय त्यामध्ये 80 लक्ष हेक्टर सुद्धा अजूनही सिंचन निर्मिती, म्हणजे 27% म्हणजे जवळपास 25%, 1/4 ऑफ दिस टोटल जॉग्राफिकल एरिया एवढं आपण सिंचन करू शकतो. आणि अत्यंत महत्वाचं काम की हे सगळं होत असताना कुठलाही पाण्याचा थेंब खर्च न होता वीज निर्मिती जी अत्यंत स्वस्त आणि सोपी आहे त्याची पण निर्मिती आपण मोठ्या प्रमाणात करतोय मित्रांनो. आज जवळजवळ 3330 मेगावॉट एवढी वीज आपण स्थापित केलेली आहे. त्याचबरोबर 105 मेगावॉटचे एक प्रकल्प कुंभी असेल, त्याच्यामध्ये अजून कोयना असेल, ते अजून काम करतोय. या व्यतिरिक्त अजूनही आपल्याकडे भविष्यामध्ये काही स्कीम्स आपण अजूनही चांगल्या करू शकतो, ज्याला आपण PSP म्हणतो, पंप स्टोरेज स्कीम्स. म्हणजे याच्या मार्फत सुद्धा आपल्याला ज्यावेळेस आपल्याला गरज असते त्यावेळेस ते आपण, आणि ज्यावेळेस गरज नसते त्यावेळेस पाणी उलटं परत धरणामध्ये टाकून आपण जवळजवळ 8,300 मेगावॉटचं प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे. पण गंमत अशी आहे की विजेची आपल्याला आज एवढी गरज लागत नाहीये. याचं मुख्य कारण असं की इतरही माध्यमातून थर्मल देखील आपल्याला पॉवर आज जवळपास 23,000 मेगावॉट मिळते. रिन्युएबल एनर्जीच्या माध्यमातून 10,000 मेगावॉट मिळत आहे. गॅसच्या माध्यमातून 3,000 वाटतंय, न्यूक्लिअरच्या माध्यमातून 700 वाटतंय. म्हणजे जवळजवळ 44,000 मेगावॉट वीज आपल्याकडे तयार झालेली आहे. काही असो, हे सगळं जरी झालं तरी ग्रीन एनर्जी सर्वात स्वस्त हे असं आपलं एकंदरीत जलविद्युत प्रकल्प आहे आणि ते काम हे धरणं करतायत, हे या निमित्ताने मी सांगू या ठिकाणी इच्छितो. आता मित्रांनो, हे सर्व झाल्यानंतर पूर नियंत्रणाची जी काही यंत्रणा आहे ती देखील आपली धरणं करून राहिलेली आहे. त्याच्यामधल्या काही मर्यादा आहेत, काही गोष्टीचं नियोजन आहे, अजून आपल्याला पुढे करावं लागणार, ते मी पुढे बोलतो. आता आपल्या मुख्य भागाकडे मी बोलतो.
की कोल्हापूर आणि सांगली ज्या ठिकाणी 2005 मध्ये 2001 म्हणजे अगदी नजीकच्या काळात ज्यांनी पूर पाहिलेले आहेत ते 2014 किंवा 19चे पूर आपण पाहिलेले नाहीत, ते पण प्रचंड होते. 2005, 2019, 2021 हे पूर आपण पाहिलेले आहेत. कोल्हापूर सांगलीची परिस्थिती एकंदरीत काय आहे, तर या ठिकाणी आपण जवळपास 213 TMC एवढं पाणीची धरणं त्या ठिकाणी बांधलेली आहेत. त्यामध्ये सांगलीच्या वर जवळपास आपलं 195 TMC एवढी मोठी धरणं आहेत. त्याच्यामध्ये जवळपास 7 मोठे प्रकल्प आहेत. आता मागच्या बाजूला एक छोटस मी हे ठेवलंय, बहुतेक आपल्याला दिसेल एक चित्र. आपल्याला दिसतंय का हे? आर यू एबल टू सी दिस? सर दिसतंय दिसतंय? येस येस. हो दिसतंय. हा, या ठिकाणी थोडं अस्पष्ट असेल पण थोडक्यात समजून घ्या. या ठिकाणी हे सांगली आहे, हे कोल्हापूर आहे, आणि हा एवढा जो भाग दाखवला आहे, हा खालचा एवढा सगळा, हा सगळा कृष्णा खोऱ्याचा आहे. 20,000 स्क्वेअर किलोमीटर त्याचा एरिया आहे, आणि त्याच्यावरचा भीमा खोर आहे. भीमा खोरेचा अभ्यास वेगळा आज आमची मित्रमंडळी माननीय राजेंद्र विनय कुलकर्णी घाणेकर जे असतील, इतर मंडळी सगळी करते. आता या कृष्णा खोऱ्याचं जर बघितलं तर सांगलीच्या वरती 7 मोठे प्रकल्प, म्हणजे सगळ्यात मोठा म्हणजे कोयना आहे. कोयनेच्या नंतर धोम बलकवडी आहे, धोम आहे, कणेर आहे, उरमुडी आहे, तारळी आहे, आणि या व्यतिरिक्त जवळपास 10 मध्यम प्रकल्प आहेत. प्रत्येकाची नावं मी या ठिकाणी दाखवू शकत नाही, परंतु महू, नागेवाडी, उत्तरमांड, वाघ, मोरणा, येरळवाडी, नेर, हातगेकर, येवती, मासोळी या धरणांची यादी एकंदरीत. त्या सगळ्यांची कॅपॅसिटी 195 TMC आहे. त्याच्या खाली कोल्हापूरमध्ये आपण बघाल तर या बाजूला फक्त 2च मोठे प्रकल्प आहेत. एक तर राधानगरी आणि तुळशी. राधानगरीवरती स्वयंचलित दरवाजे लावलेले आहेत, आणि 3 मध्यम प्रकल्प आहेत. म्हणजे असे एकंदर 5 प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये, कासारी, कुंभी आणि मोरणा. आता या एकंदर 22 या कृष्णा खोऱ्यामध्ये, त्याच्यामध्ये खालचा घटप्रभेचा भाग सोडून दिलेला आहे, कारण घटप्रभेचं पाणी कर्नाटकात जातं. त्याचा काही आपल्याकडे फायदा विशेष होत नाही, त्यामुळे ते मी धरलेले नाही आहेत. या जवळपास 213 TMCचं पाणी सांगलीला आणि कोल्हापूरच्या या भागात आपण आज धरणांच्या अंतर्गत अडवलेला आहे. आता याची थोडक्यात जर माहिती द्यायची म्हटली तर सांगलीला आपण बघाल तर त्याच्यामध्ये सांगलीचं आणि त्याच्यावरची धरणं आपण जर बघाल की याच्यावरचं पाणलोट क्षेत्र जर बघितलं आपण एकंदरीत, तर वरच्या बाजूला डोंगराच्या भागामध्ये पाणलोट क्षेत्र आहे, आणि खालच्या बाजूला मुक्त क्षेत्र आहे. प्रथम सांगलीचं सांगतो, मग कोल्हापूरकडे येतो. सांगलीचं एकंदरीत जवळपास 1/4 क्षेत्र वरती आहे, 3/4 क्षेत्र मुक्त आहे. म्हणजे लक्षात घ्या की वरती पाणी आलं आणि खाली सुद्धा पाणी आलं तर काय परिस्थिती होईल. याच्यापेक्षा तिप्पट क्षेत्र मुक्त खाली आहे, त्याच्यावर आपला कुठलाही कंट्रोल नाहीये. तसंच कोल्हापूर जिल्ह्याची तर परिस्थिती अजून मी तर म्हणतो दुर्दैवी मला म्हणता येणार नाही, पण ती तशी आहे की या ठिकाणी 1/8 कॅचमेंट एरिया जो म्हणतो पाणलोट, तो धरणाच्या वरती आहे, आणि 7 पट त्याच्या 8 पट खाली आहे मुक्त क्षेत्रामध्ये. म्हणजे या क्षेत्रामध्ये आम्ही काही करू शकत नाही. आणि एकंदरीत आपण बघाल की हे जे जाळं आहे नदीचं, या नदीच्या जाळ्याचा जर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मध्ये एक डेन्सिटी म्हणून असते, कॅचमेंट डेन्सिटी इंडेक्स, तर त्यामध्ये हा भाग कोल्हापूर आणि सांगलीचा 1 नंबरचा येतो. म्हणजे एका विशिष्ट क्षेत्रामध्ये नद्यांची लांबी किती असू शकते ती नेमकी या भागात एकवटली आहे, आणि या भागात नेमका जास्त पाऊस पडतो. या सगळ्यांचा परिपाक सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी पुरासाठी येतोय. त्यामुळे बऱ्याच वेळेस आपण हतबल होतो. त्याच्याविषयीच्या काही गोष्टी आपण पुढे नंतर बघूया. आता मित्रांनो, हे एकंदरीत मी सांगितल्यानंतर 2019ला जी गंमत झाली ती तुम्हाला मी सांगतो. गंमत म्हणजे गमतीने बोलतोय, आय एम क्वाईट सिरियस अबाउट इट, की या सांगलीमध्ये 15 दिवसामध्ये जे पाणी आलं 27 जुलै ते 12 ऑगस्ट पर्यंत, ते एका वर्षामध्ये येणारं पाणी होतं. म्हणजे या भागात सांगलीच्या वरती या पाणलोट क्षेत्रामध्ये एका वर्षात जेवढं पाणी प्रोड्यूस झालं असतं ते 195 TMC पाहिजे. 195 TMCची धरणं बांधली आहेत. ती सगळी धरणं 15 दिवसात पूर्ण भरली असती, भरली गेलेली नाही, खाली सोडलं, पण ते सगळं वर्षाचं पाणी 15 दिवसात आलं. सांगलीच्या कोल्हापूरच्या बाबतीत तर अत्यंत वेगळी परिस्थिती आहे.
त्या ठिकाणी तर मी एकंदरीत मला डेटावर असं लक्षात आलं की 5.5 पट पाणी आलं. म्हणजे 18 TMC ची धरणं होती राजेसाहेब, त्या ठिकाणी 100 TMC पाणी आलेलं आहे केवळ 15 दिवसात. 100 TMC पाणी कशाला म्हणतात? ते एकट्या या कोल्हापूरच्या भागामध्ये आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली. ढगफुटी काय हे पुढे आपण पाहू. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली हे दोन अत्यंत निसर्गाने आपल्याला बहाल केलेले अत्यंत सुंदर अशी हिरवळ क्षेत्रे, हिरवळ सगळे क्षेत्र या भागातलं. परंतु निसर्गाच्या लहरी समोर मात्र बऱ्याच वेळेस आपलं दुःख या ठिकाणी आपल्याला बघावं लागतं. असो मित्र, आता या काही गोष्टी मी आपल्याला थोड्याशा एक योगदान धरणांचं आणि या ठिकाणची काय परिस्थिती सांगितली. पुढचा विषय त्यांनी मला जो सांगितलाय त्यामध्ये आता ही धरणं काय करतात, धरणं नेमकी काय करतात किंवा त्याच्यावर काय मर्यादा आहे, कितपत हे पूर नियंत्रणाचं काम करू शकतात. मित्रांनो, पूर नियंत्रणाचं काम धरणं निश्चित करतात, पण त्यावर मर्यादा आहेत. हे कसं, धरणाची क्षमता एक 200 TMC ची जर धरणं बांधली या भागात आणि 500 TMCचं पाणी आलं, काय करू शकू आपण? त्या 200 TMC पैकी जवळजवळ 140 TMC म्हणजे 60-70% हे त्या धरणाच्या गेटच्या खाली असतं. तिथे ते पाणी अडेल बाय डिफॉल्ट. ते पहिल्यांदा पाणी त्या ठिकाणी अडेल आणि मग त्या वक्राकार दरवाजे सांडव्याच्या वरचा जो भाग आहे त्यातनं आपण जलाशय प्रचालन करू शकतो. म्हणजे ही पहिली मर्यादा आली याच्यामध्ये. म्हणजे जर धरणाच्या साठवण क्षमतेपेक्षा जर स्वाभाविकपणे जास्त पाणी आलं तर किती प्रमाणात आलं नाही तर आम्ही हे काम करू शकू असं मी तुम्हाला सांगू शकेन. अंदाजे 1.5 पट, जो एकंदरीत सगळ्या आपल्या देशाचा राज्याचा गणित बघितलं तर असं लक्षात येतं. 200 TMC ची धरणं असतील तिथे 300 TMC चं ओव्हरऑल पाणी आलं, किंबहुना 100 TMCचा आज आमचं कोयना आहे आणि जवळजवळ 100-150 TMC पर्यंत मॅक्झिमम पाणी आलं तर काहीतरी आम्ही नियोजन करू शकू. 25 ते 30% त्या भागामध्ये खालचा पूर कमी करू शकू. त्यापेक्षा कमी पाणी आलं तर 30% ते क्षेत्र कमी करू शकू. अजूनही कमी आलं तर 40% पाणी कमी करू शकू. पण काही ठराविक लेवलच्या दुप्पट अडीच पट झालं त्या ठिकाणी 10% काय, 5% काय आणि काय, या परिस्थितीमध्ये सध्याच्या आता 0% काही करता येणार नाही. फक्त बघत राहावं लागणार. धरणाचे दरवाजे लोखंडाने बांधून ठेवावे लागतात. खडकवासल्याचा माझा एक तुम्हाला मी पुढे माझा एक्सपिरियन्स सांगेल या निमित्ताने. त्यामुळे या मर्यादा आहेत आणि यापेक्षा दुसऱ्या मर्यादा ज्या महत्वाच्या पडतात त्या तुम्हाला मी सांगतो. आता जो डॅम ऑपरेटर आहे, ज्याच्या हातामध्ये धरण आपण त्या निसर्गात सोडून दिलेलं आहे, त्याला तिथे आपण नियोजन करायला सांगतो. जलाशय ऑपरेशन म्हणजे एकंदरीत त्याचा रिझर्व्हायर ऑपरेशन करायला सांगतो. तर हे रिझर्व्हायर ऑपरेशन म्हणजे देखील थोडक्यामध्ये असंच आहे की मागच्या ऐतिहासिक जो काही डेटा आहे की ठराविक काळामध्ये किती किती पाणी येऊन गेलं, जूनमध्ये किती येत होतं, त्या एका पर्टिक्युलर ठिकाणी ज्या धरणाचा आपण विचार करतोय त्या ठिकाणच्या स्वाभाविक परिस्थितीच्या वरच्या बाजूचं जे पाणी येतं ते जूनमध्ये किती येतं, जुलैत किती येतं, त्याचं जे काही पर्सेंट असेल, जेवढं TMC असेल त्या पद्धतीने आपण त्या वेळेस तेवढं अडवायचं असे टप्पे ठरवून दिलेले आहेत. आणि मग या वेळेस या तारखेला इतकं पाणी, त्या तारखेला इतकं पाणी, असा एक अंदाज त्या प्रत्येक आपल्या राज्यामधल्या प्रत्येक धरणाचा आपण केलेला आहे आणि तो बाय डिफॉल्ट केलेला आहे, प्रत्येकाने केलेला आहे तो. आता त्यावर हुकूम पाणी येतच अशाची गोष्ट नाही, परंतु तो नियोजन आपल्याला करावं लागतं आणि त्याप्रमाणे आपण ते करून ठेवलेलं असतं. आता दुसरं म्हणजे महत्वाचं की हे नियोजन करत असताना त्या डॅम ऑपरेटरला, तिथे जो ज्युनियर इंजिनियर आहे किंवा डेप्युटी इंजिनियर असेल, त्याला वरचं हवामान लक्षात घेऊन, धरणामध्ये पाण्याची लेवल सध्या काय ते लक्षात घेऊन, खालचं नदीपात्र काय ते लक्षात घेऊन, धरणातलं पाणी किती अडवायचं आणि किती सोडायचं हे नियोजन त्याला करावं लागतं. आणि ते मोठं कुशलतेचं काम आहे आणि जवळपास सातत्याने बसावं लागतं आणि पाहावं लागतं. आता हवामान खात्याचं म्हटल्यानंतर आपल्याला कल्पना आहे मित्रांनो की हवामान खात्याचे जे संदेश आहेत आज ते जवळपास मोठ्या विस्तृत प्रमाणावर दिले जातात. 10,000 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे अर्धा सांगली जिल्हा किंवा 2-3 सांगली जिल्हे मिळून एकत्र होऊ शकतात. त्या जलाशयाच्या वरती 100-200 स्क्वेअर किलोमीटरच्या वरती मिळू शकेल का नेमकं किती पाणी येणार आहे हे आज थोडं कठीण दिसतंय. तसा अभ्यास हवामान शास्त्राचा चालू आहे. मागच्या 2-3 वर्षापासून आम्ही त्यांच्याही पठडीला बसलो आहोत आणि बहुतेक असे काहीतरी संदेश मिळत आहेत की हे त्यांना मिळू शकते, ते करू शकतात. तसं जर झालं म्हणजे अत्यंत
हाय डेफिनेशन डॉपलर रेडार लावून जर हे शक्य होत असेल तर मग अजूनही ते जास्त चांगल्या पद्धतीने आपण करू शकू. तर ही पहिली याच्यामध्ये एक महत्वाची मर्यादा पडते की हवामानाचा एक्झॅक्टली हाऊ मच अमाऊंट ऑफ वॉटर इज गोइंग टू फील्ड ऑन दॅट डॅम हे अगोदर नीट पक्क समजलं तर त्या पद्धतीने त्याला पाण्याचं नियोजन करता येतं. सध्या एस्टिमेशन करतो तो, नाही असं नाही, पण त्याच्यामध्ये अचूकता असेलच असं आम्ही सांगू शकत नाही. ही पहिली मर्यादा. दुसरी मर्यादा महत्वाची त्याला आहे की धरण कोणत्याही परिस्थितीमध्ये फुटलं नाही पाहिजे, ते सुरक्षितच पाहिजे. मग ज्यावेळेस मॅक्झिमम वॉटर लेवल समजा एखाद्या वर्षी मोठ्या प्रमाणात आली, चांगलं आदर्श जलाशय प्रचालन करून जरी आली तर त्याला ते पाणी सोडून द्यावं लागतं. तो पूर खाली येणारच आहे. तिसरं महत्वाचं जी मर्यादित साठवण क्षमता आहे तो खरा कळीचा मुद्दा आहे. तुम्हाला मी थोडक्यात सांगतो आता. कृष्णा नदी आहे आपली, ती 3 राज्यामध्ये आहे. आपलं राज्य सगळ्यात वरती महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे आणि आंध्र आहे. 2,70,000 चौरस किलोमीटर हे क्षेत्र आहे. आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्र त्याच्या 1/4 आहे, जवळपास 70,000 आहे. कृष्णेची पूर्ण लांबी 1400 किलोमीटर आहे. त्यातली महाराष्ट्राची 300 किलोमीटर आहे, म्हणजे 1/5 लांबी आहे. आता हे झालं भौगोलिक. पाणी किती जमा होतं लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये किंबहुना मी अगोदर सांगतो की पूर्ण पाणी किती जमा होतं. वेगळे जे की आतापर्यंत लवाद निर्माण झाले किंवा वेगळे कारणानिमित्त हे 75% किती पाणी आहे, किती पाणी उपलब्ध आहे या सगळ्या याच्यामध्ये वाटपा करता, तर जवळपास 2085 TMC एवढं पाणी या सगळ्या कृष्णेमध्ये आहे. त्यापैकी अर्ध पाणी केवळ महाराष्ट्र निर्माण करतो, पण त्याला वापरायला ते मिळत नाहीये. त्याचा वापर जवळपास अर्धच पाणी त्याला मिळते, 560 TMC वगैरे. म्हणजे उर्वरित जे काही 450 पावणे 500 TMC पाणी ते त्याला खाली कर्नाटकला आणि आंध्राला सोडून द्यावं लागतं. इथेच पहिला मुद्दा येतो की आपण वरच्या भागात आहोत आणि आपण पाणी जास्त प्रोड्यूस करतो, ते सोडावंच लागणार आहे. बाय डिफॉल्ट पूर येणारच आहे, पण ही मर्यादा आहेच. आता याविषयी जर अजून पुढे जास्त परत डिटेल बोलायचं झालं तर आता भीमेचं आणि कृष्णेचं येऊ समजा, आपण आता महाराष्ट्रापुरतं येऊ समजा. तर महाराष्ट्रामध्ये जर आपण असं बघितलं तर जवळपास भीमेमध्ये 335 TMC पाणी आहे आणि कृष्णेमध्ये 700, म्हणजे 1035 TMC पाण्याची मी थोडी सांगतो. तर भीमेच्या सोडून देऊ आपण सध्या. 700 TMC पाणी या कृष्णेच्या या एवढ्याशा भागात, छोट्या भागात आहे, ज्याचा एरिया फक्त 20,000 आहे. इथे 50,000 आहे आणि पाणी मात्र फक्त 300 TMC आहे, 335 TMC आहे. हे नीट लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणचं पाण्याचं प्रमाण सुद्धा पर चौरस मीटर किती आहे हेही लक्षात घ्या. असो, आता त्या 700 TMC बद्दल आपण आता सांगली आणि कोल्हापूरचा विचार करू. थोडंसं एक स्टेप बाय स्टेप, 5 मिनिटं घेऊ, मी जास्त नाही. हा घटप्रभेचा खाली भाग सोडून दिला, त्याचा आपला पुराशी काही संबंध नाही. आता मी पुराचा विषय बोलतोय, साठवणीशी बोलत नाही. हा आपण सोडून देऊ खालचा भाग सगळा. तर हे 700 TMC पैकी या घटप्रभेमधलं 60 TMC पाणी सोडून द्या. ते जवळपास नाही म्हटलं तरी एक 640 TMC पाणी सांगली आणि कोल्हापूरमध्ये येतं. त्याची जर फोडी केली परत तर मग आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी सांगलीच्या बाबतीमध्ये आणि कोल्हापूरच्या बाबतीमध्ये 225 TMC ची धरणं बांधली. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं 213 TMC आणि प्लस 10-12 TMC मायनर, 225 TMC ची धरणं बांधलेली आहेत मी. आणि या भागात साधारणपणे 75% वर्षामध्ये 640 TMC पाणी येतं. साधी मर्यादा लक्षात येते त्याच्यामध्ये की जेवढी मी साठवण क्षमता बांधली त्याच्या 2.5 पट तिप्पट पाणी हे नॉर्मल वर्षात वाहूनच जातं. आणि मग अशा ढगफुटीच्या वर्षात तर काय करायचं. मग या ढगफुटीच्या वर्षात तर जेवढी साठवण क्षमता आहे दादा धरणांच्या त्याच्या 4 पट पाणी खाली निघून गेले. 2019 मध्ये 3.5 पट निघून गेलेलं आहे. इव्हन या वर्षाचा 2021चा मी गणितामध्ये आपला असं अडकवत नाही, पण तिथे सुद्धा जवळजवळ 2.25 पट पाणी निघून गेलेलं आहे. त्यामुळे या मर्यादा आहेत की धरणं कितपत. आमनकर साहेबांचा जो प्रश्न होता की सर धरणं काय करू शकतात, तर धरणं अशा वेळेस काही करू शकणार नाहीत, फार नाही करू शकणार. एक 4-5%, 5% खालचं पाण्याचं तेही तात्पुरत्या स्वरूपामध्ये कमी करू शकेल. परंतु ज्यावेळेस मोठी ढगफुटी होते
आणि प्रचंड प्रमाणात 10-12 दिवस राहते. यावेळेस 5 दिवस राहिली, मागच्या वेळेस जवळजवळ 15-16 दिवस होती. त्यामुळे इथे काही करता येऊ शकत नाही. मर्यादा लक्षात घ्या महत्वाची. आता याच्यामध्ये अजून एक महत्वाचं असतं की मित्रांनो, जे धरणाचं नियोजन एक 5-6 दशकापूर्वी झालं असेल. माननीय रानडे साहेब यांच्याकडे बसले, त्यांना कल्पना आहे की आपल्या इथे तामनकरजी, आपल्या इथे असं आहे की कर्नाटक म्हणा, गुजरात म्हणा किंवा महाराष्ट्र म्हणा, यामध्ये फार मोठे पूर येत नाही. स्वातंत्र्यानंतरचं 1960ला ज्यावेळेस गुजरात क्रिएट झालं, त्यावेळेस हे सगळं संभाषण मी ऐकलेलं, म्हणजे छापील बघितलेलं आहे. त्यावेळेस असं लक्षात येतं, त्या लोकांना असं वाटलं की आपल्या बाजूला काही फार मोठ्या प्रमाणात पूर येत नाही, म्हणून पुरासाठी वेगळी जागा ठेवलेली नाही धरणामध्ये कुठेच. पूर नियंत्रण तर करायचं आहे, पण पुरासाठी वेगळी जागा तुम्हाला दिलेली नाहीये. देर इज नो सेपरेट फ्लड ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी. आणि मग काय दिले तुमच्या हातामध्ये? तर धरणाच्या वरचा जो सांडव्याचा भाग आहे, त्यामधूनच जे काही पाणी डायनामिक रेग्युलेशन करून तुम्हाला जे कमी जास्त करता येईल त्याच्यामध्येच पूर रिचवायचा आहे. ते मोठं बंधन आहे. आणि या ढगफुटीच्या काळामध्ये काय करायचं? याचा मी दोष देत नाही कोणाला, ते खरं आहे. आता मध्यंतरी हे मागच्या 2 दशकामध्ये पूर वाढायला लागले म्हणून ही कल्पना यायला लागली. पूर्वी कोणी असं बोलतही नव्हते की आमच्याकडे फ्लड ऍब्सॉर्प्शन नाही आहे. आता मी बोलतो, कारण बदलत्या हवामानाला लक्षात घेऊन आता आम्हाला पुढे मागे बघावं लागेल की कशा पद्धतीने याचा सामोरं जावं लागेल. एनिवे, दॅट वॉज इतकी एक मर्यादा होती. आणि अजून एक महत्वाचं, हे सगळं कौतुक झाल्यानंतर आम्ही वरनं पाणी खाली किती सोडायचं? खाली पाणी सोडायला मर्यादा आहेत. नद्यांची वहनक्षमता 50%, 60% राहिलेली आहे. तुम्हाला मी साधं एक्झाम्पल सांगतो. खडकवासल्याला मी इथे चीफ इंजिनियर 1994 साली असताना 97,000 क्युसेकचा हा मॅक्झिमम फ्लड आतापर्यंत आलेला आहे खडकवासल्याला. त्याची 1.25 लाख क्युसेक कॅपॅसिटी आहे याची, सांडव्याची. त्यावेळेस कुठलाही धोका पत्करायचा नाही म्हणून मी स्वतः जाऊन बसलो होतो आणि साखळटणाने धरणं बांधून ठेवली होती, वरती गेट बांधून ठेवले होते. हे सगळं पाणी गेलं आणि खाली ओंकारेश्वरच्या मंदिराच्या दुसऱ्या टप्प्याला लागलं होतं. आता माझे जे मित्र आज काम करतात त्यांनी मला सांगितलं की सर, 47,000 TMCच्या वर, सॉरी क्युसेकच्या वर आम्ही पाणी सोडू शकत नाही. ओंकारेश्वरच्या 3ऱ्या टप्प्याला ते पाणी लागेल. याचा अर्थ तो झाला की म्हणजे त्याच्या अर्ध्या पाण्याने देखील तेवढंच पाणी बुडतंय. म्हणजे केवढं एन्क्रोचमेंट या भागामध्ये झालंय. हे मासलेपैकी उदाहरण दिलं असं सगळ्या ठिकाणी झालेलं असलं. त्यामुळे नद्यामधलं एन्क्रोचमेंट अत्यंत वाढतं, मोठं डोकेदुखी आहे. आता हे सगळं झाल्यानंतर वरनं पाणी सोडलं आणि खाल्लं पण पाणी आलं. 3/4 भाग, 8 पट भाग कोल्हापूरचा, याचा डेटा माझ्याकडे आहे. तुम्हाला मी सांगू शकते, जेवढं पाणी धरणात आलं तेवढंच पाणी खाली आलं. कोल्हापूरच्या बाबतीमध्ये जेवढं पाणी वरनं सोडलं त्याच्या 5 पट पाणी खालनं आलं. आता हे पूर नियंत्रण कसं करायचं तामानकर साहेब? म्हणजे इश्यू याच्यामध्ये असा येतो की या सगळ्या गोष्टी त्या तत्कालीन स्वरूपाच्या पाऊसमानावरती अवलंबून असतात आणि त्याला सामोरं जावं लागतं. ही सुविधा आपण ठेवलेली आहे निसर्गात, इट इज ऑल राईट. आपल्याला त्याने आपलं जीवन सुखकारक होत आहे, आपल्याला संपूर्ण वर्षभर पाणी मिळतंय, बारमाही नद्या आपण अडवून त्या आपल्या संपूर्ण वर्षाकरता आपण पाण्याची बेगमी करतोय, हे सगळं ठीक असेल. पण पूर नियंत्रणाचं कार्य म्हणून स्पेसिफिक करायचं जर म्हटलं तर आपण 100% ते करू शकत नाही. ही सत्य परिस्थिती आहे आणि ते जे आहे ते आहे. आता ही एक गोष्ट होती मित्रांनो. आता अजून एक काही बाबी त्यांच्या मनामध्ये शंका आहे की एकंदरीत एवढी मोठी धरणं बांधली आणि पुराची हानी, पुराचं प्रमाण वाढतच आहे. मग आता जे मी बोललो त्याच्यामध्ये उत्तर तुम्हाला थोडंसं लक्षात येईल काही प्रमाणात ही हानी वाढतीये. मित्रांनो, पूर्वीच्या काळी हानी वाढायची, सरकारला ते पेलवायचं, खाजगी व्यवस्थेला पण ते पेलवायचं. आता या 2-3 दशकाच्या काळामध्ये हवामान बदलामुळे मी संपूर्ण जगाचा अभ्यासाच्या काही थोड्या अभ्यासाच्या बेसिसवरही बोलतोय. म्हणजे केवळ इथे काहीतरी माझं घडलं म्हणून त्याचं काही अवडंबर करत नाहीये. आपण कुठे बघा, नेटवर कुठे बघा, क्लायमेट चेंजचे इफेक्ट्स काय आहेत, द इफेक्ट ऑन द फ्लड, त्याच्यामध्ये तुमच्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लक्षात येईल. तर तुम्हाला त्याच्यामध्ये असं दिसतंय की एकंदर 4-5 दशकापूर्वी आपल्या महाराष्ट्रातील पूरप्रवण क्षेत्र 0.5% पण नव्हतं. छापिले बघा सेंट्रल वॉटर कमिशनच्या याच्यामध्ये.
माननीय रानडे साहेबांनी बघितलं असेल, व्हीएमनी बघितलं असेल. आज ते 7 ते 8% झालेलं आहे. आणि मी तर म्हणतो, जर खोलात गेला आणि सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला किंवा त्या शहराचा विचार केला तर 70 ते 80% होत आहे. म्हणजे एवढं पूर प्रवण क्षेत्र वाढलेलं आहे केवळ या हवामान बदलामुळे. आता ही परिस्थिती अत्यंत अशी वाईट व्हायला कारणं बरीच आहेत त्याच्यामध्ये. कारण एकंदरीत काय, तर तापमान वाढ वगैरे आहे, तो पुढच्या विषयाला मी बोलेल. परंतु एकंदरीत त्याला धरणं कारणीभूत नाही आहे. म्हणजे धरणं 2-4% असेल कुठेतरी, नाही असं मी म्हणत, परंतु जास्तीत जास्त याचा जो भाग आहे तो नैसर्गिकच आहे. एक तर हवामान बदल आहे, तिथली भौगोलिक परिस्थिती. आता सांगली म्हणा, कोल्हापूर म्हणा, नदीच्या दोन्ही बाजूला वसलेलं आहे. आता परवा चिपळूणला जे काही मोठा पूर आला, वशिष्ठीला पूर आला. खरं म्हणजे वशिष्ठीला कुठले पाणी सोडलं नव्हतं. वशिष्ठीमध्ये 8-10 हजार क्युसेकचं पाणी सोडलं असेल. ते वशिष्ठी आणि दाभोळ क्रीकचं लेवल बघा, चिपळूणचं बऱ्यापैकी त्या लेवलच्या थोडंफार खाली आहे. मग अशी भौगोलिक परिस्थिती या ठिकाणी तिथे काहीतरी केलं. मुंबई बघा ना, मुंबईला हे पूर येणारच आहे. त्यामुळे आपल्याला त्या वेगळ्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे. त्याच्यापुढे केवळ धरणामुळे काही गोष्टी होतात किंवा धरणावरती टीका करायची असेल तर ठीक आहे, टीकाकार करू शकतील. पण सत्य परिस्थिती जी आहे ती ही निश्चित आहे की इतर गोष्टी आता प्राबल्याने आपल्याला बघाव्या लागतील. तरी नैसर्गिक ढगफुटी, मानवनिर्मित अतिक्रमण आहे. आता बोललो मी आपल्याला, अर्धी कॅपॅसिटी झालेली आहे, कॅरिंग कॅपॅसिटी. ज्या चॅनलमधलं पाणी व्हायला पाहिजे त्या चॅनलमधली कॅपॅसिटी कमी करून टाकलेली आपण. हे पाणी फुगणार, तीरावर जाणार, निर्माण होणारच आहे सगळ्या प्रतीच्या दूर. आणि त्यामुळे या गोष्टीचं महत्वाचं कारण आहे नैसर्गिकता, मानवी निर्मित अतिक्रमण आणि भौगोलिक परिस्थिती. ही 3 कारणं सदोदित राहणार आहे पुराच्या बाबतीमध्ये. हे मित्रांनो सगळं झालं. आता बघा तुम्ही, नांदेड झालं, कोल्हापूर झालं, सांगली झालं, पंढरपूर झालं, बदलापूर झालं, रत्नागिरी झालं, चिपळूण झालं, अजून काय राहिलं, महाड राहिलं. सगळ्या ठिकाणी यावर्षीचे पूर आहे. 9 जिल्हे यावर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये 25 ते 30 हजार कोटी रुपये राज्याने आणायचे. कुठं आणायचे, कसे आणायचे, मोठं कटकटीचं काम सध्या झालं. त्यामुळे आपल्याला वेगळ्या पद्धतीने बघावं लागणार. दरडी कोसळल्यामध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली. एक फक्त चांगलं म्हणायचं म्हणजे यावेळेच्या 2021च्या पुरामध्ये मनुष्यहानी फार मोठ्या प्रमाणात झाली नाही. सतर्कता वाढलेली लोकांमध्ये, त्यामुळे हे झालं असलं पाहिजे. तर मित्रांनो, एकंदरीत हा पुराच्या प्रमाणाची हानी ही आता सध्या दिसू लागली आहे. पूर्वी भलेच बारीक पूर येऊन गेलेले आहेत, काही नाही असं नाही, मोठे पूर आले असतील, पण तत्कालीन काळामध्ये लोकसंख्या कमी होती, त्यामुळे त्यांना फेस केलेलं असलं पाहिजे. आज लोकसंख्या एवढी वाढली की नदीच्या तीरावरती सगळ्या बाजूला फेरा घातलेला आपण, त्यामुळे हे हानीचं प्रमाण वाढलंय. आणि 5 दिवसामध्ये जी हानी होते ती सुद्धा म्हणजे अक्षरशः 10,000 कोटी रुपये, 11,000 कोटी रुपये सांगलीचं पॅकेज आहे. 5 दिवसामध्ये होत्याचं नव्हतं होत आहे. त्यामुळे हे सगळी परिस्थिती उद्भवली मित्रांनो. आता अजून एक प्रश्न त्यांनी मांडला की धरणं गाळाने भरतायत. खरं आहे, धरणं गाळाने भरणारच आहेत धरणं, कारण ते पाणलोट क्षेत्र आहे वरती. आता आपण स्वाभाविक परिस्थितीनुसार धरणं बांधलीत, मातीची असतील, दगडी असतील, कॉन्क्रीट असतील. त्याचं नियोजन करताना एक मृत साठ्यामध्ये, म्हणजे विमोचक, जिथं आपल्याला आउटलेटमधनं खाली पाणी द्यायचं आहे किंवा पेनस्टॉकमधनं विद्युत ग्राल द्यायचं आहे, त्याच्या खाली मृत साठा आहे, डेड स्टोरेज. त्याचं एक संकल्पन केलेलं असतं आपण. अमुक हेक्टर मीटर पर 100 इयर पर इयर, एक गणित आहे आधारावरती त्याचं आपण नियोजन केलं असतं. म्हणजे त्या सील्ड पॉकेटसाठी वेगळी जागा ठेवलेली असते. पण तिथेच ती साठते असं होत नाही. 30, 40, 50 वर्षाचा डेटा आहे, तो मी आपल्याला सांगतो. जे खरं त्रासदायक होतं ते ज्या ठिकाणी आपली उपयुक्त साठ्याच्या वरती, पाणलोटाच्या वरती जी काही गाळ साचतो, तो खरा त्रासदायक आपल्याला आपण म्हणू शकतो. तो त्या धरणाचं आयुष्य काही अंशी कमी करत असतो. आता या उपयुक्त साठ्यामध्ये किती गाळ येतोय याचा एक अभ्यास करता येऊ शकतो. त्याला वेगळी पद्धतीने आपण काम करू शकू, ज्याच्यामध्ये हायड्रोग्राफिक सर्वे करता येऊ शकतो, किंवा इको साऊंडर लावून बोटीचा वापर करून काही मॉडर्न टेक्निक्स आहेत. GPS पोझिशनिंग सिस्टीम आजकाल त्याचा आपण अभ्यास करून करतो. मित्रांनो, आपल्याकडे महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, त्यांच्या मार्फत खास एका डिव्हिजन मार्फत हे काम आपण बऱ्याच वर्षापासून करतोय.
आणि त्यांनी एकंदरीत आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या धरणांचा, काही निवडक धरणांचा अभ्यास केला. पश्चिम महाराष्ट्र असो, कोकण असो, गोदावरी असो, कृष्णा व्हॅली असो. तर त्याच्यामध्ये असं एक लक्षात आलेलं आहे ओव्हरऑल, की अभ्यास केलेला जो काही भाग होता त्याच्यामध्ये एक 24,000 दशलक्ष घनमीटर एवढं पाणी आहे उपयुक्त साठा. आणि जो कमी झालेला साठा आहे त्याचं प्रमाण जवळपास 10.5% आहे. काही जुन्या अहवालामध्ये कुठे 8%, कोणी म्हणतं, कोणी 9% म्हणतं. आज मी अप टू डेट मेरीकडनं माहिती घेतलेली आहे आणि त्या बेसिसवरती मी बोलतोय 10.5% ॲव्हरेज. मग आता अशी कल्पना करा की आता लाईफ ऑफ द डॅम. आता लाईफ ऑफ द डॅम आपण याच्यावरनं ठरवायचा का लाईफ ऑफ द डॅम त्याच्या स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीवरनं ठरवायचा, हाही प्रश्न डोळ्यासमोर आहे. आता बघा, लक्षात घ्या, इव्हन आपण या धरणात तिथल्या गाळावरनं गेलो, त्या गाळ संपूर्ण त्या धरण भरून टाकेल. तर मग साधा हिशोब की जर 10% गाळ 40 वर्षात साठला तर मग 100% गाळ 500 वर्षात साठेल. धरणाच्या लाईफला तसं काही प्रश्न येत नाही धरणांच्या गाळामध्ये. अर्थात एक गोष्ट मात्र आहे की याचा अर्थ मी इतकं ते लाईटली घेत नाहीये. धरणामध्ये गाळ येतो, बऱ्याच ठिकाणी त्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. ज्या ठिकाणचे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला निश्चित वेगळ्या अँगलनी बघावं लागणार आहे. आता थोडक्यात बघा की तापीमध्ये हातूर धरण आहे. त्या हातूर धरणामध्ये ते टर्मिनल रिझर्व आहे. त्या हातूर धरणामध्ये त्या ठिकाणी जवळपास आमचे शुक्ला साहेब बसले, राजीव शुक्लाजी यू नो इट व्हेरी वेल. त्या ठिकाणी 100 TMCचा येवा असेल तर 10 TMCचं धरण बांधलंय. कारण ते सगळं पाणी तापी लावताप्रमाणे खाली सोडायचं. त्यामुळे हातूरला 10-11 TMCचं स्टोरेज आहे, पण पाणी येतं मात्र 10 पट वर दरवर्षी. त्यामुळे ते पाणी सोडून द्यावं लागतं, मोठ्या प्रमाणात गाळ येऊन बसतो. 40 वर्षामध्ये त्या ठिकाणी आज जवळपास 55 ते 56% गाळ आलेला आहे. म्हणजे येतो, काही धरणांमध्ये जास्त गाळ निश्चित येतो. त्यामुळे हातूरच्या लाईफच्या संदर्भात हा विचार निश्चित करावा लागणार आहे आपल्याला काही वर्षांनी. मे बी आफ्टर 50 इयर्स ज्यावेळेस हे टोल रिनोव्हेशन प्रोसेस करावी लागणार आहे आपल्याला 2050च्या नंतर. बरीचशी धरणं अशी स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीमुळे असो, गाळामुळे असो, हे करावं लागणार आहे. आणि कुठल्याही प्रोसेसमध्ये जिथे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतो त्या ठिकाणी होतच असतं. त्यामुळे धरणामध्ये गाळ साठला तर काही विशेष नाही आहे, येणारच आहे गाळ. पण त्याच्यामध्ये अजून एक आहे की भाटघर धरण 90 वर्ष आहे. 90 वर्षापासून धरण बांधलं गेलेलं आहे. तिथे फक्त 16% गाळ आहे. त्या भाटघर धरणाच्या आतल्या बाजूला एक मिनी छोटंसं भाटघर धरण आहे, आम्ही बघितलंय ते तसंच तसं अजून दिसते, ते बुडालेलं सुद्धा नाही गाळाच्या मातीत. त्यामुळे असं काही एकदम घाबरून येणार का नाही. आता कोकणामधला मोडक सागर आहे, त्याला 65 वर्ष झाले, 9.5% गाळ आहे. किंबोना भातसावरती मनाने रानडे साहेब होते, मी स्वतः होतो, तिथे आम्ही काम केलेलं आहे. जवळपास आज नाही म्हटलं तरी 35 वर्ष होऊन गेले त्याला, 35-38 वर्ष झाले, 9.5% गाळ आहे. त्या गोदावरीमध्ये पेंच प्रकल्प आहे, माननीय भेलके साहेब आज येणार होते पण ते दिसत नाहीयेत. जवळजवळ 42 वर्ष झाली, त्या ठिकाणी 19% गाळ आहे. किंबोना तेरणा प्रकल्प आहे जुना, अप्पर तेरणा छोटा प्रकल्प आहे तो, तिथे 51 वर्षामध्ये 19% गाळ आला, ॲव्हरेज 10.5%. म्हणजे काही ठिकाणी परिस्थिती आहे. गाळ म्हणजे हे आपल्याला काळजीचं कारण नाही असं नाही, काही ठिकाणी काळजी करावीच लागणार आहे. पण त्याकरता कॅचमेंट एरिया ट्रीटमेंट आहे, त्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल मित्रांनो. आता वरच्या बाजूला डोंगरराजीचं संवर्धन करणं आहे, मोठ्या प्रमाणात डोंगर फोड होतीये वरच्या बाजूला. वनीकरण, सामाजिक वनीकरण मोठ्या प्रमाणात आपण करायला पाहिजे, होत आहे पण केलं पाहिजे. त्याचबरोबर खाजगी अतिक्रमण केवढं प्रचंड प्रमाणात होत आहे वरच्या बाजूला. पर्यटन क्षेत्र करायचं म्हणून ते सगळं वरचा माथा तोडला जातोय, आपण बघतोय. परवाच एक चित्र पण बघितलं का मित्रांनो, आपण एक बघा की कोयन्याचं पाणी आतापर्यंत आपण पांढरशुभ्र पाणी वाहताना बघितलेलं आहे, म्हणजे मी तरी पाहिलेलं आहे आतापर्यंत. यावेळेस वरच्या बाजूला गाळ मिश्रित पाणी आलेलं आहे आणि गढूळ पाणी वरनं वाहत आहे. मग याचं सुद्धा काम जे महत्वाचं आहे ते ढगफुटी हे महत्वाचं कारण असू शकतं. बाकीची फोडतोड असेलच, पण ज्या प्रमाणात अतिवृष्टीची तीव्रता आहे 80 ते 90 किलोमीटर/तास एवढ्या वेगाने हे पाण्याचे थेंब खाली येत आहेत, त्याने सुद्धा ते पाणी संपूर्ण जमीन उरबडली जाते. आणि इथेच नाही, सगळ्या ठिकाणचा पूर तुम्ही बघा, गढूळ तुम्हाला दिसतोय. यावर्षीचा तर जास्त गढूळ दिसतोय. त्याचं कारण हे ढगफुटीमुळे आलेलं जे पाणी आहे त्याचे सगळे परिणाम मित्रांनो आहे.
आता आपल्याला पिण्यासाठी 5 NTU पाणी लागतं म्हणतो आपण, नेफोलोमेट्रिक 250 मेगावॉट 250 NTUचं पाणी आज खडकवासला येतं, आपण पेपरवर वाचलं. तर या गोष्टीच्या याच्यामुळे अर्थात घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. धरणातील गाळामुळे काही अंशी थोडक्यात उपसंहार एवढाच आहे की धरणातील गाळामुळे काही अंशी धरणाचं लाईफ किंवा आयुष्य कमी होईल. घाबरून जाण्याइतकं कारण नाही. काही जणांचा विचार निश्चितच करावा लागणार आहे आणि लाईफचा जर विचार केला तर स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी, अर्थक्वेकचे धक्के म्हणा, त्याचं एकंदरीत दगडी बांधकाम, कॉन्क्रीट धरणाचं देखील वय असतं. आम्ही 100 वर्ष म्हणतो, त्याच्यानंतर आम्हाला पुनरुज्जीवन करावं लागणार आहे. आता बऱ्याचशा धरणाचं मागे आपण टेकू दिले, कॉन्क्रिटिंग केलं, मागच्या बाजूला त्याला बट्रेसेस दिले, काही ठिकाणी मातीच्या धरणाला टेकू दिलेले आहेत, बऱ्याच ठिकाणी या गोष्टी केल्यात आपण. त्यामुळे तशी गोष्ट आपल्याला काही वर्षांनी करावी लागणार आहे. या निमित्ताने हा विषय निघाला म्हणून मी आपल्याला सांगतो. आता थोडक्यात मुख्य विषय जो तुम्हाला पाहिजे होता त्याच्याविषयी मी येतो, कारण मला पुढे परत 10-15 मिनिटं बहुतेक काही मंडळींना बोलायचं असेल. माननीय कुलकर्णी पण बोलतील. 2019 मधला जो पूर होता ना मित्रांनो, त्याचा तज्ज्ञ समितीचा अहवाल आम्ही त्या ठिकाणी दिला मागच्या वर्षी. त्या तज्ज्ञ समितीमध्ये अध्यक्षपदावरून मी थोडं काम करायची संधी मला मिळाली. त्याचबरोबर आपल्या खात्यातील 3 सचिव VM कुलकर्णी आज या ठिकाणी आहेत, MWRRचे सदस्य होते ते त्या ठिकाणी होते. राजेंद्र पवार ते नुकतेच आता सचिव निवृत्त म्हणून झालेले आहेत. घाणेकर म्हणून होते निवृत्त, ते पण आता झालेले आहेत. त्याचबरोबर हवामान खात्यामधील होसाळीकर साहेब म्हणून होते, एक तज्ज्ञ असे हवामान शास्त्रज्ञ, ते त्या ठिकाणी होते. MRSAC मधले, दूरसंवेदनामधले काही मंडळी त्या ठिकाणी होती आणि अजूनही IIT मधले काही प्राध्यापक मंडळी वगैरे काही होती. या सर्वांनी जवळपास 1.5 वर्ष लागला हा अहवाल द्यायला, कारण मधल्या काळामध्ये हा कोरोना आला. तो अहवाल दिला, त्या अहवालामध्ये थोडक्यात हेच दिसतंय. थोडक्यात सांगायचं तर धरणाच्या वर 6 पट पाणी आलं. त्या तेवढ्या 15 दिवसामध्ये जेवढं पाणी यायला पाहिजे 13 इंच पाणी यायला पाहिजे ॲव्हरेज. आम्ही सगळा अभ्यास करून हवामान शास्त्रात दिलेली माहिती, त्यांच्या IMDच्या डेटावर बेस केलेली माहिती. 13 इंच, मी मुद्दाम इंचात का बोलतो, MM मध्ये समजत नाही लोक, माझ्याकडे MM लिहिलंय. 13 इंच ॲव्हरेज 15 दिवसातलं ते पाणी होतं 27 जुलै ते 12 ऑगस्ट. त्यापेक्षा वरहुकूम 78 इंच पाऊस आला, जवळ 5.5-6 पट पाऊस आला. धरणाच्या खालच्या बाजूला जे ॲव्हरेज पाणी जे यायला पाहिजे होतं या 15 दिवसात, त्याच्या काही ठिकाणी 18 पट, काही ठिकाणी 12 पट, काही ठिकाणी 15 पट, अशा विस्तृत प्रमाणावरती मोठ्या प्रमाणाची त्यावेळेस ढगफुटी मोठ्या झाली असल्यामुळे हे पाणी या ठिकाणी आलं. आता याच्यामध्ये बरंच अभ्यास केल्यानंतर त्याच्या कारणमीमांसा लक्षात आल्या. त्याच्यामध्ये 3 महत्वाच्या कारणमीमांसा या युनिव्हर्सल आहेत जगात, कुठे जा. त्याचं एक तर नैसर्गिक असतं, दुसरं एक भौगोलिक रचना त्या भागाची असते. मग ती भौगोलिक रचना शहराची असो, नदीची असो, तालुक्याची असो, त्या विशिष्ट स्थळाची कुठली असो, आणि मग मानवी हस्तक्षेप. या 3 गोष्टी आहेत, या तिन्ही या ठिकाणी लागू होत आहेत. नैसर्गिक म्हटलं तर एक सातत्यपूर्ण अतितीव्र असं अत्यल्प काळातील अतिवृष्टी, ढगफुटी त्याला कारण आहे. हवामान शास्त्रज्ञांनी त्याचं संपूर्ण विवेचन या रिपोर्टमध्ये दिलं आहे. त्याची गव्हर्नमेंटची लिंक सुद्धा मी माननीय साहेबांकडे पोहोचवलेली आहे. आपल्याला वाटेल ती लिंक घ्या, ज्याला इंटरेस्ट असेल त्यांनी पूर्णपणे तो रिपोर्ट वाचावा. बऱ्यापैकी मोठा आहे, पण त्याच्यामध्ये सगळी माहिती मिळेल. हा वेळ 40 मिनिटात मी काय म्हणू शकणार. त्यामुळे त्या भागामध्ये आलेली एकंदरीत ती ढगफुटीची व्यवस्था निसर्गाने टाकलेली, ते कारण होतं. नंतर एक संगमाचा परिणाम आहे, कॉन्फ्लुएन्स इफेक्ट. त्याचा अभ्यास आमच्या VM कुलकर्णी खूप छान केला होता. हायड्रोलॉजिक मॉडेल तयार केलं होतं, हायड्रोडायनामिक मॉडेल तयार केलं होतं. त्यामुळे लक्षात आलं की कृष्णेचं पाणी ज्यावेळेस वाहतं त्यावेळेस इतर नद्यांच्या पाण्याला थोप बसतो. हे कृष्णेचं मेन जे पाणी आहे त्याला इकडच्या बाजूला वारणा नदी आहे, इकडच्या बाजूला पंचगंगा आहे, खालच्या बाजूला दूधगंगा आहे, वरच्या बाजूला येरळ आहे. हे सगळ्या पाणी अगोदर कृष्णेला अगोदर पूर नॉर्मली येतो, कारण वरचं जलाशय लवकर भरतात. तो कॉन्फ्लुएन्स इफेक्ट त्या ठिकाणी नैसर्गिक कारण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे ते कारण आहे, आणि मोठ्या प्रमाणातला पाऊस हे मोठं कारण दिसलं. नंतर भौगोलिक म्हणजे तिथली वैशिष्ट्यपूर्ण जी परिस्थिती आहे ती, आणि तुम्हाला जी आता सांगितली ती नदीची रचना, ही डेन्सिटी जी आहे नदीची ते या भागातली, आणि या भागातला प्रचंड पाऊस, आणि त्यामुळे पुराचं प्रमाण हे सारखं या भागात येत राहणार. थोडासा जरी पाऊस आला तरी या भागामध्ये पूर येत राहणार.
कमी प्रमाणात असेल पण ते पूर असतील मोठ्या प्रमाणात. त्यामुळे सांगली आणि कोल्हापूर हा भाग पूरग्रस्त राहणार आहे. अनफॉर्च्युनेटली तसं बोलावं लागतंय, पण ही फॅक्ट आहे की थोडा जरी पाऊस सरासरीच्या वर गेला आणि धरणाने मान टाकली तर या ठिकाणचे हे आपल्याला बऱ्याच 2-3 वर्षाच्या फरकाने बघावं लागणार आहे मित्रांनो. असो, त्याच्यामध्ये मग अजून मानवी हस्तक्षेप तर सांगूच नका, लागेल तिथे मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात आहे. नद्या नाले बऱ्याच ठिकाणी बुजले गेलेले आहेत. नद्यामध्ये जी स्ट्रक्चर बांधली वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, पब्लिक वर्क डिपार्टमेंटने वेगळी बांधली, आम्ही वेगळी बांधली. त्याच्यामध्ये अफ्लक्सचा जो कन्सेप्ट आहे सगळा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट त्याच्यामध्ये होतो. त्याचा अभ्यास देखील वेगळा आता करायची आवश्यकता आहे. त्याचा डेटा आम्ही गोळा केलेला आहे. बांधकाम मोठ्या प्रमाणात झालं, वन क्षमतेमध्ये घट झालेली आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता घरं बांधली गेली. आता तुम्ही पुढे जर तुम्हाला जर काही फोटोग्राफ दाखवले ते मी माझ्या युट्यूबमध्ये दाखवणार आहे. अहो, अर्धी नदी बुजून टाकली आहे, पवना नदी. आंबी रोड्याचं काय झालं, त्या ठिकाणी धरण पुढे काहीच नाहीये. अर्धी नदी झालेली आहे, त्याने अर्धा ओढा झाला, दिसत पण नाही वरनं बघितलं तर जीपीएस. त्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती आपणच केलेली आहे. शहरामधली ग्रामीण मधली सगळी निचरा व्यवस्था अत्यंत खराब झालेली आहे. कुठेच ओढा दिसत नाही. आणि म्हणून आपले जे मित्र, आपले पर्यावरणचे मित्र, आपल्या जवळचे मित्र बोलतात ते खरं आहे. त्याच्यामध्ये आपण केव्हा तोडगा काढणार आहोत. एका बाजूला शास्त्रोक्त पद्धतीने आपण मार बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला हे घरामध्ये आपलीच घाण होतीये हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. या पूरप्रवण क्षेत्रामधले अतिक्रमण काय किती मोठ्या प्रमाणात होत आहेत. आता आपलीच मित्र घरं बांधतायत, जे आहे ते आहे. पण नद्यांच्या भागात बांधायची का, प्रतिबंधित क्षेत्रामध्ये बांधायची का? निषिद्ध क्षेत्रामध्ये कोणी बांधत नाही, कारण बांधली तर तुटतील. पण प्रतिबंधित क्षेत्र जे आहे त्या ठिकाणी बांधणं चालू असतं. त्याची परवानगी घेतली जात नाही. काही ठिकाणी उंचावलेलं नदीपात्र असतं. त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी त्याचा गाळ बसतो, गाळ जाऊन बसतो नदीपात्रातला. गाळ बसल्यामुळे सुद्धा डोंगरातनं या नद्या येतात. एकाच 800, एकाच 1000 आणि खालच्या बाजूला सांगलीला आणि कोल्हापूरला आल्यावर आमच्या व्ही एम कुलकर्णी साहेबांनी अभ्यास केल्यावर एकाच 10,000, एकाच 8,000 असं शांत व्हेरी स्टेडी स्लोप आहे. ते सगळं पाणी गाळ इथे येऊन बसतो आणि असं पात्र 1 मीटर 1.5 मीटरनी वर जाऊ शकतं. ते त्या मॉडेलमध्ये दिसेल. पुढे मागे आपण त्याचं साऊंडिंग इथवर पण दिसू शकतंय. आणि हे सगळं झालेलं आहे. आणि अजून एक कारणमीमांसा धरणामुळे थोडीशी, जी मी बोलत नाही पण ती वेगळी पूर्ण क्षमता आमच्याकडे नसल्यामुळे ते पण एक थोडंसं कारण असू शकेल. या व्यतिरिक्त अजून बऱ्याच कारणमीमांसा असू शकतील, त्या मी सगळ्या सांगत नाही. आता उपाययोजना ज्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठे कुठे काही ठिकाणी साठवण तलाव, आंतरखोले विचरण, एका खोऱ्यातल्या दुसऱ्या खोऱ्यात पाणी या निमित्ताने आपल्याला नेता येऊ शकतं आणि पण नेऊ शकतो. जसं आपण भीमेचं सिनेला नेलं, किंबहुना अजूनही नदीजोड प्रकल्प आहेत. नदीजोड प्रकल्प करायची गरज आहे आपल्याला. त्या ठिकाणी आपण एका खोऱ्यातलं पाणी 3-4 आंतरखोरे करणार आहोत. त्यामुळे पुढे जाऊन या गोष्टीची गरज आहे. आज आपल्याला ते काहीतरी वेगळं वाटतं, किंबहुना कसं शक्य आहे वगैरे असं आपण बोलतो. आज बऱ्याचशा गोष्टी ज्या शक्य होत्या त्या पूर्वी आपण बघितल्या पण नव्हत्या, आज झालेल्या आहेत ना. तसं त्या पद्धतीने या गोष्टी आपल्याला काही कराव्या लागतील. नंतर महत्वाच्या 2 प्रकारच्या उपाययोजना, एक तर स्ट्रक्चरल म्हणजे भौतिक काही कार्यक्रम करायचा, बांधकाम करायचं थोड्या प्रमाणात. कुठे कुठे काही साठवण तलाव असतील ते करायचे, अतितीव्र वळणे असतील ते काही सरळ करता येतील का, नदीपात्र पुनर्स्थापित करावे लागतील, आजूबाजूला सगळं राडारोडा काढून ते सगळं स्वच्छ करता येऊ शकेल का, काही बांधकामं तोडावी लागतील, जी आवश्यक नाही ती तोडावी लागतील. काही काही ठिकाणी बऱ्याच अशी उंची अन्यश्री वाढवून ठेवलेली आहे, त्याच्या वरचे भाग काढावा लागेल. नदी तीर बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी उंचावे करावे लागतील. मध्ये तरी बऱ्याच चर्चा झाली होती की भिंती बांधून काय होणार आहे. मोठ्या प्रमाणात भिंती बांधून काहीच होणार नाही. काही पण ज्या काही ठराविक ठिकाणी त्या ठिकाणी लोकल काही भागा ठिकाणी आपल्याला या भिंती बांधता येऊ शकतील. आता जसं राधानगरीचा विषय झाला, राधानगरीला हे स्वयंचलित दरवाजे, त्याचा काहीच कंट्रोल नाही. म्हणजे राधानगरी धरण पूर नियंत्रणाकरता नाहीच असं म्हणा. वरनं आलेलं पाणी खाली निघालं, तेवढ्या ठराविक लेवलला पाणी आलं की ऑटोमॅटिक दरवाजे उघडणार, पाणी खाली येणार. त्या ठिकाणी हे वक्र दरवाजे लावायला पाहिजे. मला वाटतं त्या संदर्भात आमचे VM साहेबांना काही बोलायचं ते बोलतील. आणि या व्यतिरिक्त जे महत्वाचं आहे आज, एकंदरीत जे जास्त महत्वाचं आहे या स्ट्रक्चरपेक्षा नॉन स्ट्रक्चरल, ज्याच्यामध्ये नियमन, धोरणे आणि एकंदरीत प्रशासन आणि व्यवस्थापनाचा भाग येतो, ते जास्त शिस्तबद्ध आपल्याला करण्याची गरज आहे. एकंदरीत पुराची तीव्रता आणि येणारं एकंदरीत सगळं संकट बघितलं तर नवीन बांधकामावरती ठोस बंधन केलं पाहिजे. सांगली आणि कोल्हापूर शहरामध्ये फ्लड प्लेन झोनिंग ऍक्ट लागू करायला पाहिजे.
अनफॉर्च्युनेटली ते सांगावं लागतं, आपल्या राज्याने स्वीकारलेलं नाही आहे. 50 वर्षापासून सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्या मागे लागलंय की तुम्ही हा फ्लड प्लेन झोन ऍक्ट करा. त्याच्यामध्ये मग ते काही लिगल गोष्टी येतात, मग त्या केल्या तर अननेसरी आपला खर्च वाढेल, ते लिटिगेशन वाढतील. आपण ते शांत बसलो आहोत. परंतु अशा पद्धतीने जर होत असेल तर उद्या हे करायला पाहिजे. प्रातिनिधिक स्वरूपात का म्हणा, पायलट बेसिसवरती म्हणा, सांगली आणि कोल्हापूरला टोटल लिगली बेस्ड हे एकंदरीत ऍक्ट आपल्याला करायला पाहिजे. पूररेषा सुधाराव्या लागतील, बऱ्याच ठिकाणच्या जुन्या आहेत. आता नवीन नवीन पूर येऊ लागलेले आहेत, नवीन नवीन सगळी वरच्या बाजूला येलो लाईन, नवीन ज्याला मी म्हणतो त्या येलो लाईन आता वाढू लागल्या आहेत, ते करावं लागेल. जलाशय प्रचालन जे आम्ही आतापर्यंत करत होतो ते त्याचा अभ्यास आम्ही करू शकतोय. आज बघितलं काही चुका होतात, मान्य करतो. त्या चुकाचं देखील निराकरण व्हायला पाहिजे की या ठिकाणचा या पद्धतीने अशा प्रकारचे पूर आले. मागच्या 7-8 वर्षाचा अभ्यासावरती हे जलाशय प्रचालन बदललं पाहिजे. ते आपण बदललंय, 2दा बदललेलं आहे, परंतु यावेळेस अजूनही चांगलं करावं लागेल, स्पेशली या बदलत्या काळामध्ये. थोडक्यात अगोदर काही प्रमाणात पाणी सोडून द्यावं लागणार आहे, हे त्याच्यातलं मुख्य तत्व राहणार आहे. आणि प्रत्येक ज्या भागामध्ये या पाण्याचा एकंदरीत विध्वंस झालेला आहे त्या भागामध्ये असुरक्षितता नकाशे, फ्लड व्हल्नरॅबिलिटी मॅप, कुठल्या कुठल्या भागापर्यंत पाणी पोहोचलं, कुठल्या कुठल्या भागाच्या कुठल्या कुठल्या सर्वे नंबरमध्ये, कुठल्या कुठल्या गट नंबरमध्ये ते गेलं, हे काम आमच्या MRSECच्या मंडळींनी खूप चांगलं करून दिलेलं आहे. आणि त्याचा ग्राउंड सर्वे, ट्रूथ सर्वे देखील केला गेलेला आहे. त्याचे नकाशे सांगली कोल्हापूर जिल्ह्याला उपलब्ध झालेले आहेत. काही ठिकाणी थोडी काही गोष्टी राहिल्या असतील, पण ते झालेलं आहे. त्यामुळे कमीत कमी ते क्षेत्र त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये मांडून ती सूचना की या इथपर्यंत पाणी आलेलं आहे. मित्रांनो, 2019 सालाच्या काही भागामध्ये मी गेलो होतो त्यावेळेस पुराच्या बाबतीत, तर काही लोकांना म्हणणं होतं की या भागात तेवढं पाणी येणारच नाही. ते येऊन गेलेलं आहे पूर्वी, परंतु त्या लोकांना त्याला विश्वास नव्हता आणि मग ते 4थ्या माडीवरती जाऊन 4-4 दिवस थांबावं लागलंय. म्हणजे लोकांचा विश्वासही बसला पाहिजे की पाणी तेवढं त्या ठिकाणी येऊ शकतं, हे महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये एक पर्याय म्हणून जलाशय प्रचालन जे आपण करतो इकडचं पारंपरिक पद्धतीने म्हणा, त्याऐवजी आता एक ऑटोमेटेड सिस्टीमवरचं रिअल टाइम फ्लड फोरकास्टिंग आपल्याला करायला पाहिजे. एककालिक पूर पूर्वानुमान योजना, त्यामध्ये स्वयंचलित पर्जन्यमापक असतात, स्वयंचलित पर्जन्यमापक, स्वयंचलित सरिता मापन, जलाशय मापन, त्याचा डेटा ऑटोमॅटिकली त्या स्टेशनला येतो. एकंदर पर्जन्यमापाचं एकंदर रूपांतर निसर्गात कसं होतं ते त्या मॉडेलमध्ये आपल्याला समजू शकतं. त्या सगळा अभ्यास आपल्या कृष्णा व्हॅली करता आपण केलेला आहे आणि त्या पद्धतीचं ते काम आपल्या फ्लड फोरकास्टिंगचं चालू केलेलं आहे. पण त्याच्यामध्ये अजूनही काही थोड्या अडचणी आहेत, पण ते होईल. तसंच आपण कर्नाटकला केलं, आलमट्टीपर्यंत केलं, तर दोघांमध्ये सुसंवाद चांगला अजूनही होऊ शकेल पुढे. मे बी आफ्टर 10 years वी कॅन सी दॅट पर्टिक्युलर पिक्चर. तर नवीन रडार लावायला पाहिजे हवामान शास्त्रज्ञाच्या दृष्टिकोनातून. मोठ्या प्रमाणात हे सगळं रेलचेल. मला एक सांगा की आज वॉटर रिसोर्सेसचं 10,000-12,000 कोटीचं बजेट असेल तर 1000 कोटी त्यांना देऊ शकतो आपण. खरा जर विचार केला तर केवळ पूर्वानुमान हे ठोस जर चांगलं होऊ शकलं, लोकांना जर अगोदर कळू शकलं, जे आज परदेशामध्ये काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी होत आहे. कॅलिफोर्नियामध्ये माझा एक मित्र राहतो, ज्यावेळेस संदेश मिळतात असे पुराचे आलेले आहेत पूर्वी सॅक्रामेंटो व्हॅलीमधले, त्यावेळेस ते ग्रस्त 15-15 दिवस बाहेर जाऊन राहायचे आणि परत सामान उचलून परत घरात यायचे. आता या पद्धतीचं कार्यप्रणाली आपल्याला करावं लागणार आहे काही वर्षांनी, सांगता येत नाही. मग त्या गोष्टी आहेत जे शक्य होऊ शकेल तर ठोस पूर्वानुमान हवामान शास्त्रज्ञांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं तर त्या औषधांनी आज अजूनही चांगलं काम करता येते. परंतु यापुढे अजून या काही गोष्टी करता येतील. नदी नाले संरक्षण, पुनर्स्थापन, पूर मुकाबला सज्जता जी म्हणतो ना आपण ती. आता हे NDRFचे हे एकेकाळ 9 जिल्ह्यामध्ये कुठे कुठे जाणारी मंडळी, ते आपत्ती व्यवस्थापन जे म्हणतो आपण ते तेवढ्यापुरती पळत येणार पळत जाणार. त्याची एक कंप्लीट यंत्रणा नवीन पद्धतीनेच बसायला पाहिजे आपल्याला या ठिकाणी. त्याशिवाय त्या बजेट दिलं पाहिजे मोठ्या प्रमाणात. कल्पना करा, आज 25,000 कोटी जर राज्याचे जाणार असतील तर या आपत्कालीन परिस्थितीमध्ये खर्च करा. तुम्हाला त्या मनाने एवढा खर्च जाणवणार नाही, तो लोकांचे जीवही वाचतील. अर्थात या गोष्टी तात्कालिक स्वरूपाच्या असतात, त्यामुळे ते प्रभुत्वाने होणं देखील कठीण असतं, पण त्याच्याकडे लक्ष गेलं पाहिजे आपलं. नंतर आपल्या राज्याने, भारताने किंबहुना जगामध्ये एकंदरीत क्लायमेट चेंज ॲडॅप्टेशन पॉलिसी संदर्भात अभ्यास केलेला आहे.
किंवा हा ॲडॉप्टेशन करायचं, रूपांतर करायचं आहे, अवलंबन करायचं आहे. अशा परिस्थितीत काय करायचं आपल्याला? त्या दृष्टिकोनातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करणं त्या पॉलिसीवरती अवलंबून आहे. महाराष्ट्राची पॉलिसी त्यात आहे. त्याच्यामध्ये बरेचसे चॅप्टर काय कोणी काय करायचं हे पण दिलेलं आहे, ते मी या ठिकाणी मांडत नाही. पण तशा पद्धतीचं काम चालू झालेलं आहे त्या दृष्टिकोनातून. काही जलशास्त्रीय अभ्यास करावे लागतील, काही मॉडेल स्टडी करावे लागतील आणि अत्यंत महत्त्वाचं शेवटचं मला वाटतं ते समन्वय. या अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. देवाणघेवाण डेटाची, हा जो आपला हवामान डेटा आहे, एकंदरीत पर्जन्यमान डेटा आहे, विसर्ग डेटा आहे, अलमट्टी आपल्यामध्ये, हा एकमेकांमध्ये जर आपण देऊ लागलो, मागच्या 2-3 वर्षांमध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली आपली. यावर्षी आपले माननीय मंत्री देखील 3 वेळेस त्यांनी बैठका घेतली. राज्य स्तरावरचे सचिव एकमेकाला भेटतात. साध्या मोबाईलवरून मेसेज जातात. 98,000 क्युसेकचा डिस्चार्ज 4 लाख क्युसेकवरती अलमट्टीचा यावर्षी केला ना. म्हणजे यामुळे कुठल्याही प्रकारचा इथे आपल्याला काही कुठला इफेक्ट जाणवला नाही त्या पद्धतीने. सांगायचा उद्देश आहे की समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे या काळामध्ये आणि या पुराच्या बाबतीमध्ये हे काम हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. 2019चा पूर आणि 21च्या पुरामध्ये एवढाच फरक आहे की 2019च्या पुरामध्ये 12-15 दिवसाचं पाण्याचं सावट होतं, तर 2021 मध्ये केवळ 5 दिवस, 21 जुलै ते 26 जुलै 25 जुलै, आणि त्यामध्ये 72 इंच पाऊस 2019 मध्ये पडला धरणाच्या वरती. 81 इंच या वर्षात या इकडे 2021 मध्ये पडला. तर यावेळेची इंटेन्सिटी आणि टोटल रेनफॉल किती होता हे लक्षात येईल तुम्हाला. त्याच्यानंतर धरणाच्या खाली तिकडे त्यावेळेस 23 इंच पडला होता, ॲव्हरेज बोलतोय मी. हे आकडे सगळे त्यांचे हवामानचे शास्त्रज्ञांचे, आणि 30 इंच यावर्षी पडला. एक झालं. धरणामधनं 14 TMC फक्त पाणी सोडलं यावर्षी. हा फार मोठा म्हणजे फरक दोघांमधला केला तर. मागच्या वेळेस जवळपास नाही म्हटलं तरी 97 TMC पाणी सोडलं होतं. यावर्षी 14 TMC पाणी फक्त सोडलं. ते कोयनेतला मॅक्झिमम 8 का 9 TMC पाणी फक्त कोयनेतलं सोडलं होतं. बाकीचं विशेष पाणी नव्हतंच. आणि मग याच्यामध्ये कमी वेळामध्ये अति मोठ्या प्रमाणात पाऊस या वर्षी आला. 2019च्या प्रमाणात तो मोठा होता. आणि महत्वाचं दोन्ही ठिकाणी हवामान बदल आहे, दोन्ही ठिकाणी सामायिक. कारण मनुष्यहानी यावर्षी सुदैवाने या भागामध्ये ऐकायला मिळालेली नाहीये. ती एक चांगली बाब झाली. ते सतर्कतेचं एक चांगलं उदाहरण ते असू शकेल. थोडक्यात एकंदरीत कोल्हापूर सांगलीच्या पुराविषयी मी थोडक्यात बोललो. मित्रांनो बरंच सांगू शकतो, वेळ फार कमी आहे. आता शेवटचा हवामान बदलाचा विषय थोडक्याचा करून 5 मिनिटात मी संपवतो. त्याच्यानंतर मग आपल्याला थोडंसं काही विवेचन काही मंडळींना करायचं असेल, प्रश्नोत्तर असतील, माननीय दामनकर साहेब तेव्हा सांगतील. मित्रांनो, जागतिक तापमान वाढ, थोडक्यामध्ये या कार्बन उत्सर्जनामुळे, हरितगृह निर्मितीमुळे जे होतं आहे दृश्य परिणाम पुरावरचे तेवढ्या हद्दीपर्यंत बोलतो. बाकीचे इतर बरेच परिणाम आहेत, इतर सगळ्या उपंगावरती बरेच परिणाम नैसर्गिक झालेले आहेत. मी पुराविषयी बोलेन. वर्ल्ड वेदर ॲट्रिब्युशन इनिशिएटिव्ह जागतिक संस्था आहे, त्यांनी सांगितलं की मानव निर्मित आहे. आपला विश्वास त्याच्यावरती बसतो, काही लोकांचा नाही बसणार, पण जी गोष्ट आहे ती आपल्याला की मानव निर्मित काही अंशी आहेच. त्याचप्रमाणे युनोची जी WHO संस्था आहे, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, त्यांनी हेच सांगितलं की अनिर्बंधित कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होतो आहे. वारंवारीचा जी तापमान वाढीची आहे, जी 1000 वर्षापूर्वी 1-2 वर्षामध्ये जाणवायची फ्रिक्वेन्सी 1 or 2 years in 100,000 years, ती आता 10 ते 15 वर्षात व्हायला लागली. कॅनडामध्ये आमचा एक मित्र इथल्या आमच्या महात्मा सोसायटीत राहतो, तो तिकडनं पळून आला. त्या तिकडच्या काही भागामध्ये, बहुतेक कोलंबियामध्ये 50 डिग्री टेम्परेचरला माणूस उभा राहू शकत नाही उन्हामध्ये. 50 डिग्री टेम्परेचर एक प्रथम इट्स हॅवॉक. कुठेतरी सहारामधलं टेम्परेचर सोडून द्या तेवढ्यापुरती, तर 50 डिग्री सेल्सिअस एवढं पाणी तापमान वाढ त्या भागामध्ये गेलं. आणि दृश्य परिणाम काय बघतोय आज आपण, तर पूर मोठ्या प्रमाणात आलेले, प्रचंड मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपाचे आलेले आणि विषम आहे. कधी येतो 5 दिवसामध्ये सरलं की लगेच उन्हही बघतोय आपण. काही दिवसानंतर ते सगळं स्वच्छही होत आहे, पण लगेच थोड्या वेळाने परत मोठ्या प्रमाणात परत पूर येणार. त्यामुळे शेती व्यवसाय हे वेगळा उपंगाचा अभ्यास शेती जर करायचा म्हटला तर भयानक परिस्थिती त्यांची आहे. आम्ही पण काही प्रमाणात शेती करतो, त्याचा अनुभव आम्हालाही बसतोय. आमचे रोहिदासजी ते बसले, त्यांनाही सगळी कल्पना आहे. चक्रीवादळाची एकंदरीत वारंवारिता वाढलेली आहे. म्हणजे हे चक्रीवादळ जी वारंवारिता वाढते आहे ते इव्हन हवामान शास्त्रज्ञांना 2-2, 3-3 दिवस अगोदर समजत सुद्धा नाहीये. इतके जलद वेगाने चक्रीवाढ एकदम निर्माण होतात.
आणि तीव्र थंडी, तीव्र उष्णता, ध्रुवामधला बर्फ वितळतोय. आज आपण बघितलं पेपरमध्ये, आपण नेटमध्ये वाचा, 40 लाख टनाचा धनाचा एक कंप्लीट बर्फ एका बाजूला मोकळा झालेला आहे. हे आपण अचंब्यात जातो, एवढं मोठं प्रमाणामध्ये जर ध्रुवीय बर्फ वितळला असेल. जी मंडळी वरती गेलेली हिमालयामध्ये ती पण या गोष्टी सांगते. महासागरामध्ये कमी दाबाचे पट्टे निर्माण झालेले आहेत, समुद्रातले प्रवाह बदललेले आहेत, मान्सूनच्या नियमितीमध्ये बदल झालेला आहे. सगळी नियमितता बदललेलीच आहे. खरीपात कुठली पिकं लावायची, ह्याच्यामध्ये कुठली पिकं लावायची, रबीमध्ये केव्हा करायचं, पिकाची जोडणी केव्हा करायची, पीक काढून कुठे ठेवायचं, हे सगळेच प्रश्न निर्माण झालेत मित्रांनो. थोडक्यात याच्यामध्ये विषय एकच आहे की ढगफुटी. ढगफुटी हे थोडक्यात म्हणजे याच्यामध्ये असं आहे की एक बाष्प या ढगामध्ये असतं, ते वेगळ्या पद्धतीचे कुमुलोनिंबस पद्धतीचे ढग निर्माण होतात. तापमान वाढीमुळे अपवर्ड या सगळ्या प्रेशरमुळे ते वर वर जातात. ते बाष्प एकमेकांमध्ये मिसळत जातं. त्याचं प्रमाण, त्या थेंबाचं प्रमाण वाढत 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 जातं. गारगोटी एवढे ते वरती होतात आणि वर गेल्यानंतर मग जणू काही जलाशय झाल्यासारखे एकदम खाली कोसळतात वजन वाढल्यावर. 10 ते 12 किलोमीटर प्रति तास आलेले खाली 90 किलोमीटर या प्रेशरने खाली पडतात. म्हणजे माती तोडून ते खाली येतात. ही ढगफुटी ही अत्यंत त्रासदायक आपल्याला सध्या दिसू लागलेली आहे. सांगली, कोल्हापूर काय, बदलापूर काय, महाड काय, पनवेल काय, सगळं तेच आहे. त्याच्यामुळेच झालेलं आहे सगळं हे. जर्मनीमध्ये झालं. जर्मनीमध्ये बेल्जियम, नेदरलँड, फ्रान्स, स्वित्झर्लंड, कॅनडा सगळ्या ठिकाणी हे उद्भवलेलं आहे. 22 जुलैला ढगफुटी झाली जर्मनीमध्ये. त्या ठिकाणी महापूर झाला, भूस्खलन झाले, 500 लोक मृत्युमुखी झाले तेवढ्या प्रगत देशामध्ये सुद्धा. तर या सगळ्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी होऊ लागलेल्या आहेत. आता याच्यावरती आपण करायचं काय नेमकं? मी बोललो खरं, काय करायचं नेमकं? व्ही एम कुलकर्णी साहेब, खरंच सांगतो, काय करायचं या परिस्थितीमध्ये? आपल्याला उघड्या डोळ्याने आपण तर बघू शकत नाही. सो वी शुड हॅव दॅट अडॅप्टेशन पॉलिसी, सम रेझिलियंट वर्किंग, फ्लेक्झिबल वर्किंग, जे आपण अवलंबलं पाहिजे की हे आपल्याकडे येणार आहे, आपल्यावरती एक गंडांतर आहे. या भागात जर मला राहायचं असेल, सांगली कोल्हापूरला, मला जर पंढरपूरला राहायचं असेल, मला नाशिकला राहायचं असेल, किंबहुना अजून अशा या प्रदेशात ज्या ठिकाणी अशी मोठ्या प्रमाणामध्ये या गोष्टी घडतायत, तर तिथे सज्ज राहावं लागेल. घरदार सोडून पटकन आपली एक महत्वाची बॅग घेऊन जीवासह निघून जाणे, परत येणे, हे म्हणजे खरं एक प्रॅग्मॅटिक सोल्युशन. पण एक महत्वाचं म्हणजे तेवढं करून थांबायचं नाहीये. गंमत एवढीच आहे की याच्यामध्ये एक चांगलं पूर्वानुमान चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे, जे मला वाटतं एकंदरीत. अर्बन फ्लडिंगचा अभ्यास चांगला व्हायला पाहिजे. आता आपण अभ्यास करतो तेवढ्या अगदीपर्यंत लाल रेषा, वरच्या निळ्या रेषा, येलो इमर्जन्सी फ्लड, ज्यावेळेस धरण फुटेल त्यावेळेस कुठपर्यंत जाईल, हे ठीक आहे, इथपर्यंत करतो. आता गावाचे गावं बुडायला लागले ना. मग अशा पद्धतीचे पूर जर येणार असतील तर मग आपल्याकडे काय हायड्रोलॉजिस्ट नाहीत का? आपल्याकडे हायड्रोलॉजिस्ट नाही असं म्हणतो मी. शासनात आपल्याला निर्माण करावे लागतील. अर्बन फ्लडिंगचा अभ्यास मोठ्या प्रमाणात करावा लागेल, जो इतर देशामध्ये होतो, की अमुक ठिकाणी इतके इंच पाऊस पडलं तर कुठल्या प्रमाणामध्ये पाणी कसं कसं जाणार आहे, कुठे कुठे जाणार आहे, किती प्रमाणात जाणार आहे, हे आम्हाला सांगता आलं पाहिजे आज, जेणेकरून ऍटलीस्ट समजेल तरी की कुठपर्यंत पाणी पोहोचतंय. म्हणजे आमच्या लोकांना आम्ही तीरावर पोहोचू, भले व्यवस्था आपित्य व्यवस्थेची अजून ठोस करू, पण या गोष्टी आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. चीनमध्ये सुद्धा बघा ना, एवढं मोठ्या प्रमाणामध्ये एवढं करू नये, लाखो लोक मरतायत. दिस इज रिअली अ व्हेरी सेन्सिटिव्ह इश्यू. मित्रांनो, याविषयी अजूनही महत्वाचं सांगायचं म्हटलं तर एकंदरीत सगळ्याच क्षेत्रामध्ये बदल केला पाहिजे. हवामान बदल झाला, आपणही बदलतो. तो घरामधलं वातावरण बदललं तर आपणही बदलतो ना. मुलांबरोबर आपणही बदलतो आता. तर गंमत म्हणून सांगितलं. थोडक्यात सगळीकडे बदल हा आता आपल्याला अपेक्षित तो करायला पाहिजे. मला वाटतं मित्रांनो, मी बराच वेळ आपला घेतला. खूप बोलायचं आहे, मनात बरंच साठवून आलं असतं. अभ्यास आहे आपला, सांगू शकतो. आपण वेगळ्या पद्धतीने वन टू वन बोलू शकू. या निमित्ताने एकच सांगेल की आपले पूरपीडित आपले मित्र आहेत, त्यांना हे आव्हान म्हणून जेवढी मदत तुम्हाला करता येईल तेवढी मदत आपण जरूर करा. वस्तुरूपाने करा, आर्थिक पद्धतीने करा, कुठल्याही पद्धतीने करा. आणि वेबसाईटवरती एकंदरीत जो आपला विषय आहे, अभ्यास ज्याला करायचा तरी तो जरूर बघा. आणि या संदर्भातली YouTube पण मी एक थोडीशी जनजागरणासाठी करतोय, ती पण मी काही दिवसांनी आपल्या समोर आणायला आपण ते जरूर बघावं. आपण सर्व या ठिकाणी आलात, अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे माननीय राजेसाहेब या ठिकाणी आले. माझे गुरु, ज्येष्ठ सचिव, माझे समकालीन सचिव, या खात्यामधील इतर मंडळी,
आमचे सर्व रोटरियन्स, संपूर्ण सांगली कोल्हापूर शहरामधली सगळी जागरूक नागरिक मंडळी या ठिकाणी आली, मला बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आणि माझे 2 शब्द या ठिकाणी मी आता थांबवतो. माझे VM कुलकर्णी नावाचे चांगले मित्र आपल्यासमोर बसलेले आहेत, त्यांना 1-2 मिनिटं बोलायचं आहे. त्यांच्या मनामध्ये या विषयाचा बराच अभ्यास आहे. ते थोडं 2 मिनिटं बोलले की माननीय तामणकर साहेब, मी आपल्याला विनंती करेल की मग आपण शंका समाधान किंवा प्रश्न जे आमचे असतील त्या संदर्भामध्ये आपण सुरुवात करावी. VM कुलकर्णी, मला वाटतं आपण 1-2-3 मिनिटं जरूर बोला. वडनेरे सर, एकच सूचना मी करतो. हो. हा, आता वडनेरे सरांचं हे अभ्यासपूर्ण विवेचन ऐकून आपल्या मनात ज्या काही शंका उपस्थित झालेल्या असतील त्या आपण कृपया चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. त्याचं मी संकलन करतोय आणि मी त्याचं संकलन करून योग्य पद्धतीनं ते वडनेरे सर आणि पुढे मांडीन, म्हणजे ते त्याचं विवेचन निश्चित करू शकतील. तर कृपया आपल्या शंका या चॅट बॉक्स मध्ये मांडा. आणि मी माननीय विनय कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. प्रथम रोटरी क्लब सांगली आणि रोटरी क्लब विश्रामबाग यांचे मी अभिनंदन करतो की त्यांनी हा अत्यंत महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आज घेतलेला आहे. वडनेरे साहेबांनी पुराबाबत विस्तृत विश्लेषण केलेलं आहे, त्यामुळे मी अगदी वेळेचं भान ठेवून मोजक्या आणि महत्वाच्या अशा मुद्द्याबाबत मत मांडणार आहे. वडनेरे साहेबांनी धरण आणि पूर याबद्दल बरंच काही मांडलं, पण मी एका वाक्यात आपल्याला आश्वासित करू इच्छितो की जोपर्यंत धरण फुटत नाही पानशेत सारखं, तोपर्यंत कुठल्याही क्षणाला धरणातून बाहेर जाणारा विसर्ग हा धरणात येणाऱ्या विसर्गापेक्षा जास्त नसतो. अगदी मी हे खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो. त्यामुळे धरणामुळे पूर येणं हे अत्यंत म्हणजे नॉन टेक्निकल विधान आहे. कुठल्याही क्षणाला कुठल्याही इन्स्टंटला बाहेर पडणारं पाणी ही येणाऱ्या पाण्यापेक्षा जास्त नसतं. याला फक्त एक्सेप्शन असू शकतं धरणफुटीचा क्षण. त्यानंतर दुसरा एक मला मुद्दा मांडायचा की क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंज बद्दल थोडा मी अजून समजेल अशा भाषेत सांगतो. वडनेरे साहेबांनी सांगितलेलंच आहे की हा एक ग्लोबल फेनॉमेना आहे, तापमान वाढीमुळे झालेला आहे. यामुळे निसर्गाची सगळी प्रक्रियाच डिस्टर्ब झालेली आहे. आजपर्यंत आपला अरबी समुद्र जो आपल्या शेजारी आहे तो एक शांत समुद्र म्हणून ओळखला जायचा. बंगालच्या उपसागराच्या तुलनेत यामध्ये अगदी कमी सायक्लॉन निर्माण व्हायचे. अगदी 150 वर्षाचा जर इतिहास घेतला तर बंगालच्या उपसागरात 4:1 अशी सायक्लॉन्स इथं निर्माण होत होती. पण गेल्या एक 10-20 वर्षामध्ये या क्लायमेट चेंजमुळे ही सायक्लॉन्सची संख्या ही अरबी समुद्रात वाढत आहे बंगालच्या उपसागरापेक्षा, आणि त्याचा डायरेक्ट तडाखा आपल्या महाराष्ट्राचा आणि विशेषतः कोकण आणि सांगली कोल्हापूर जिल्ह्यात बसतो. हे सायक्लॉन निर्मितीची जी हे आहे ती म्हणजे क्लायमेट चेंजचा एक परिणाम आहे. त्याच्यानंतर आता नक्की क्लायमेट चेंज म्हणजे काय होतं, म्हणजे किंवा ढगफुटी म्हणजे काय होते की हवेचे तसेच समुद्राचं जे तापमान असतं म्हणजे संपूर्ण, काही ठिकाणी बाबा थंड तापमान असतं, काही ठिकाणी थंड उष्ण प्रवाह असतात, आणि हे सगळे कंट्रोल करत असतात, हे सायक्लॉन्स करत असतात. आता हवेचं आणि समुद्राच्या पाण्याचं तापमान आणि बाष्प धारण करण्याची क्षमता हवेची याच्यामध्ये डायरेक्ट रिलेशन आहे. साधारणतः 1 डिग्री सेंटीग्रेडचं जर तापमान वाढलं तर हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता 7% वाढते, आणि त्यामुळं ह्या तापमान वाढीमुळे हे ढगफुटीसारख्या सदृश्य घटना घडत आहेत, या घडत राहणार आहेत. आता याचं हे जे संहारक रूप आहे ते संहारक रूप विचारात घेताना आपल्या सर्वांना ह्या ढगफुटीबाबत एक गांभीर्य येण्यासाठी एक मी टर्मिनॉलॉजी वापरतो. आपण ढगफुटीला थोडस यापुढं रेन बॉम्ब म्हटलं तरी ते काय चुकीचं ठरणार. नजीकच्या भविष्यामध्ये याची वारंवारता ढगफुटीची वाढणारच आहे, कमी होणार नाही. त्याची दाहकता पण वाढणार आहे. त्यामुळे ही वस्तुस्थिती आपण लवकरात लवकर स्वीकारून त्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज होणे हा एकमेव पर्याय आता आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे आता आपण बऱ्याचशा वेळेला आता आज सुद्धा थोडस याला बरेच चॅट बॉक्स मध्ये आले, अलमट्टी धरण आणि सांगली कोल्हापूरचा पुरास कारणीभूत ठरत नाही, हे समितीने अगदी हायड्रोडायनामिक अनालिसिस द्वारे सिद्ध केलेलं आहे. आणि या वर्षीचा जर पूर बघितला तर त्यावरून ते सिद्ध पण झालेलं आहे. या वर्षी साधारणतः 23 जुलैला आपली बॉर्डरला जे राजापूर बंधारा आहे तिथं पातळी ही 17 फूट खाली होती डेंजर लेवलच्या, आणि ही 17 फूट खाली असताना सुद्धा कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पाणी तुंबत होतं. यावरून सरळ स्पष्ट होतं की आलमट्टी धरणाचा कोणताही परिणाम
आपल्या सांगली आणि कोल्हापूरच्या ह्याच्यावर होत नाही. ही वस्तुस्थिती स्वीकारून त्याची खरी कारणं शोधून त्याच्यावर मात करणं आवश्यक आहे. आता आपल्याला आपण ब्लेम गेम मध्ये कुठलाही टाइम घालवण्याची आता आपल्याला साठी टाइम उपलब्ध नाही. आता नदीपात्रात अबाधित ठेवण्यासाठी ह्याच्यामध्ये नदीपात्र अबाधित ठेवणे हा एक त्याच्यासाठी आपण वडनेरे समितीने एक म्हणजे उपाययोजना सुचवलेली आहे. पण त्याच्या पुढे आता पुढे जाण्याची आवश्यकता आहे. म्हणजे क्लायमेट चेंज विचारात घेऊन की सध्याची नदी पात्राची वहन क्षमता नैसर्गिक जी होती ती तर अबाधित ठेवलीच पाहिजे, परंतु ती वाढवण्याची सुद्धा आता आपल्याला आवश्यकता आहे. ढगफुटीचा आपण विचार केला तर आता क्लायमेट चेंज मुळे झालेलं काय आहे की एक माणसाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झालेला आहे. म्हणजे त्यामुळं विकास आधी का अस्तित्वाचा धोका टाळणं आधी, अस्तित्व आधी, याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि कुठलाही आपला विकास आराखडा तयार करताना आपल्या अस्तित्वाला धोका पोहोचणार नाही अशा रीतीने आपण केला पाहिजे. आपली नदीच्या बाजूची म्हणजे जे शहराची वाढ आहे ही कायद्याने आपण थोपवली पाहिजे, पण ती वाढ तर आपली व्हायलाच पाहिजे. त्याच्यासाठी इतर वाढीच्या ज्या दिशा आहेत त्या दिशा आपण आपल्या एनकरेज केल्या पाहिजे, प्रोत्साहन केलं पाहिजे आपल्या प्लॅन मध्ये. आता अन्य बाबीच्या आलमट्टीच्या बाबत जर बोलायचं असेल तर आपण कोणी काही स्पेसिफिक प्रश्न असेल तर त्याबाबत सांगता येईल आपल्याला. आलमट्टीच्या बाबत बऱ्याचशा जणांना म्हणजे क्युरिओसिटी आहे की आलमट्टी बाबत अनेक जणांनी अभ्यास केलेले होते, अगदी 2001 सालापासून केले होते आणि सर्वांचं एकच मत आहे की आलमट्टी धरणाचा इथपर्यंत आपल्यापर्यंत काही पोहोचू शकत नाही. आता मी करताना काय केलं होतं की मलाही प्रथम हे पटत नव्हतं. बऱ्याच जणांनी आज एक चॅट बॉक्स मध्ये टाकलं की बाबा व्हेलॉसिटी कमी होते का, त्याचा फुगवटा येता का. तर आपण काय केलं होतं साधारण कराड पासून आलमट्टीपर्यंत 320 किलोमीटरची रिव्हर आपण सिम्युलेट केलेली होती. म्हणजे हा सर्व अभ्यास मी वैयक्तिकरित्या केला आणि त्याच्यावर अनेक अनालिसिस केले. म्हणजे नक्की काय केलं आपण तर आलमट्टी धरण नसताना नदीचा प्रवाह काय राहिला असता, त्याची प्रोफाईल पाण्याची काय राहिली असती आणि धरणानंतर त्याची प्रोफाईल काय राहते, अशा दोन्ही प्रोफाईल जर कम्पेअर केल्या तर आपल्या लक्षात येतं की बाबा साधारणतः आलमट्टी धरणाच्या मागे 109 किलोमीटर पर्यंत त्याचा संपूर्ण प्रभाव संपतो आणि त्याच्यानंतरच्या दोन्ही प्रोफाईल ह्या अगदी अनडिस्टर्ब्ड राहतात, सारख्याच राहतात. याचा अर्थ असा होतो की 109 किलोमीटरच्या मागं आलमट्टी धरणाचा कुठलाही प्रभाव येत नाही. आता साधारणतः 210 किलोमीटर आपला बॉर्डर आहे त्याच्या मागं, तर त्याच्यामुळे हे अजिबात त्याचा डिस्टर्ब होत नाही. आपण त्याच्यामध्ये खूप दिवस घालवलेत आणि एक्झॅक्टली आपल्याला उपाययोजना ज्या हाती घ्यायला पाहिजे होत्या त्या आपण घेतलेल्या नाहीये. आता मला आणखीन एक सांगायचं होतं की हा क्लायमेट चेंज म्हणजे वारंवार तर वाढणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे सर्वात प्रथम आज मॅक्सिमम म्हणजे स्टेट्स आणि सेंटरचं बजेट हे आपत्तीकालीन निवारणासाठी आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. दॅट शुड बी द मेजर हेड ऑफ आवर बजेट अलॉकेशन. त्याला काही पर्याय नाहीये आपल्याला काही दिवस. कारण काय प्रश्न परत मी म्हणतो की आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला. प्रथम अस्तित्व नंतर विकास, हे शहाणपणाचं सूत्र आपण अवलंबूनच पुढे जायला पाहिजे. नाहीतर आणखीन आपण त्या म्हणजे नैसर्गिक आहे जे नैसर्गिक संकट उद्भवत आहेत ते आजपर्यंत आपण या निसर्गाकडं म्हणजे अतिक्रमण केल्यामुळं उद्भवलेली आहेत आणि आज जर आपण जर जागा झालो नाही तर आपलं अस्तित्वच काही काळानंतर संपून जाईल. थँक्यू व्हेरी मच. एनी स्पेसिफिक क्वेश्चन असेल तर त्याला स्पेसिफिक उत्तर यापुढे देण्यात येईल. धन्यवाद कुलकर्णी सर. तुम्ही तुमच्या अतिशय उद्बोधक विवेचनातून काही प्रश्नांची उत्तरं विशेषतः आलमट्टीच्या बाबतीतल्या दिलेलीच आहेत. आता जे प्रश्न आपल्या चॅटबॉक्स मध्ये आलेले आहेत, काही मला वैयक्तिकरित्या आलेले आहेत, ते मी क्रमवार विचारतो. पहिला एक प्रश्न असा की ही पूर परिस्थिती उद्भवणारच, क्लायमेट चेंज, ढगफुटी यामुळे अति पाऊस आणि त्यामुळे पूर हे राहणार हे गृहीत धरून कृष्णा भीमा स्थिरीकरण किंवा टेंभू म्हैसाळ योजना पूर काळात पूर्ण क्षमतेनं चालवणं किंवा नदी जोड प्रकल्प, दुष्काळी भागातल्या नद्या जोडणं जसं कृष्णा माणगंगा आहे, अग्रणी आहे, तर कुठल्या पद्धतीनं हा पुराचा जो बोजा, अतिपाण्याचा बोजा जो सांगली कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्याने जाणवतो तो इतरत्र यापैकी कुठल्याही मार्गाने वळवता येईल का, असा एक प्रश्न आहे. याचं एक समर्पक उत्तर असं देता येईल की नाही. कारण पुराचा विसर्गाच्या तुलनेमध्ये भीमा स्थिर स्थितीकरण किंवा म्हैसाळ टेंबू यातनं देणारा विसर्ग आहे हा 1 ते 5% जास्त नाही. त्याच्यामुळे याचा पुराची म्हणजे डायल्यूट किती होईल 1 ते 5% जास्त होणार नाही. परंतु याच्यातून ड्रॉट मिटिगेशन नक्की होईल, फ्लड मिटिगेशन अजिबात होणार नाही.
अतिशय थोडक्या शब्दात अतिशय परखड आणि समर्पक उत्तर. धन्यवाद सर. माझ्या मते ज्यांनी हे प्रश्न विचारलेले होते त्यांना त्याचं निश्चित उत्तर अतिशय स्पष्ट शब्दात मिळालेलं आहे. दुसरा एक प्रश्न असा की अलीकडं मुख्यतः हा महापूर येऊन गेल्यानंतर काही नेत्यांनी किंवा काही राजकीय मंडळींनी अशी मागणी केली की पूरग्रस्त भाग जो आहे जो सतत ह्या फ्लड लेव्हलमध्ये येतोय, आता सांगलीमध्ये 48 इशारा पातळी आहे धोक्याची पातळी, पण सातत्यानं आता 50-51 पातळी राहते. तर स्मार्ट सिटी डेव्हलप करावी की जिथं पाणी येणार नाही अशा ठिकाणी या वसाहती, नागरी वसाहतींचं पुनर्स्थापना करावी, असा एक जो विषय येतो त्या बाबतीत आपलं मत आहे. एक मिनिट मी बोलतो. हा विषय आता आपण पेपरमध्ये, वर्तमानपत्रात बऱ्याचशाकडे वाचला, टीव्हीच्या माध्यमातून पण याच्याविषयी बऱ्याचशा बातम्या आम्ही बघितल्या. आता ही परिस्थिती जवळपास केवळ सांगली किंवा कोल्हापूर या भागामध्ये होते अशातले भाग नाहीये. इतर ठिकाणी पण आपल्या ठिकाणी असं होत आहे. सातत्याने जे नदीच्या जवळच्या एकंदरीत सगळ्या आपले प्रदेश आहेत त्या ठिकाणचं सगळं उचलून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी एक स्मार्ट सिटी बनवायची किंवा एक वेगळी नगरी बसवायची. तर हा विषय एकंदरीत त्याचं स्वरूप लक्षात घेता जनमत आणि राजकीय शक्ती याची गरज आहे. एक लक्षात घ्या, आपण एक मांडलं किंवा हे आपल्याला करायला हवं, ते करण्याकरता त्याचा एकंदरीत किती आकावा असेल, किती प्रमाणामध्ये पैसा लागणार आहे, त्याचा खर्च कोण उचलणार आहे, त्याचा खर्च शासनाने उचलायचा आहे का पूर्णपणे, हा मेन प्रश्न बजेटचा येणार. लक्षात घ्या, हे बजेट कोणी करायचं. या ठिकाणी वसलेली मंडळी आहे, या ठिकाणी लोकांनी आपापल्या त्या ठिकाणी जरी खर्च केले असतील, आपापल्या वसाहती बसवल्या असतील, तरी हा पूर काय शासनाचा आहे का? म्हणजे मी जर परखडपणे बोलतो की याचं पूर्णपणे पैसे उभे करणं इतकं सोपं नाही. बोलणं सोपं आहे, मान्य आहे मला की आपण या भागात सातत्याने त्या ठिकाणी राहतो. आता या ठिकाणी मग एक गोष्ट अशी येते की प्रतिबंधित क्षेत्रामध्ये या लोकांना तुम्ही काय सांगता, प्रतिबंधित मधल्या लोकांच्या क्षेत्रात तुम्ही उठवा प्रथम उठवा, बाकीच्या मागण्या करा ना अशा पद्धतीच्या. मी त्यांच्या विरोधात नाहीये, प्लीज मान्य करा. म्हणजे आय एम नॉट गोइंग टू क्रिटिसाइज एनीबडी, बट अ फॅक्ट गोज. खालपासून वरपर्यंत उचला ना लोकांना, खालपासून वरपर्यंत जिथे जिथे मोठ्या अतिक्रमण काढा. तसं न करता एकदम हे संपूर्ण शर्यत वर उचलून पडायचं, हे आज प्रॅग्मॅटिक सोल्युशन एकदम होईल असं मला वाटत नाही. दिसायला आहे, स्वप्न आहे, चांगलं आहे, बरोबर. या ठिकाणी सातत्याने येत आहे. आता हे कुठे करता येईल तुम्हाला सांगतो. आम्ही ज्यावेळेस तुमच्या भागामध्ये गेलो होतो त्यावेळेस त्या ठिकाणचे काही मुस्लिम झोपड्या होत्या, त्या ठिकाणी यायच्या, दरवेळेस यायच्या, परत पूर आला की परत निघून जायच्या. होते मौलाना नगर असं काहीतरी सांगलीमधला भाग आहे मला वाटतं. कुठेतरी असं यायचं दरवेळेस पाणी, आणि तिथे लोक परत यायचे, परत बसून जायचे. असं इथे नाही, सगळ्या ठिकाणी झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही इडलो तिथं असं होतं. या छोट्या प्रमाणावरती या गोष्टी काय आहेत त्यांना आपण पुनर्वसित केलं. पानशेचं सगळी मोठं पण पुण्याचा बराचसा केवढा भाग, मोठा मधला भाग सगळा पुनर्वसित केला नाही असं नाही, पण या पद्धतीने करणं, त्याची संकल्पना मांडणं हे चूक नाही. प्रॅग्मॅटिक सोल्युशन इतकं सोपं आहे असं वाटतं का? म्हणजे माझाच प्रश्न आहे आपल्याला, त्याने विचारला त्यालाच माझा प्रश्न की अरे बाबा हे शक्य होईल का? काही गोष्टी आपल्याला वाटतात की व्हायला पाहिजे, हे सरकारला परवडणार आहे का? आज झालेलं नुकसान 25,000 कोटी रुपये आपल्या करातनं आपल्याला त्यांना द्यावं लागणार आहे, थ्रू आवर नोज. हे एवढं शक्य आहे का? हा एक विचार करायला पाहिजे बजेटच्या दृष्टिकोनातून. आपल्या एकंदर आपली जी आज आर्थिक व्यवस्था आहे ते लक्षात घेऊन पाहायला पाहिजे. म्हणजे मी पॉलिटिकल उत्तर देत नाहीये, जे आहे तेच देतोय तुम्हाला. इट्स अ फॅक्ट. माननीय रानडे साहेब पण या ठिकाणी आहेत मला वाटतं. रानडे साहेब देखील याविषयी काही सांगू शकतील का? आपण त्यांनाही विचारूया. आज आपली ज्येष्ठ व्यक्ती आपल्या समोर आलेली आहे. रानडे साहेब आपण ऐकतात प्लीज? आपण म्यूट आपला काढा, म्यूट काढा. हा बरोबर आहे. नाही, हा प्रश्न अत्यंत अवघड असा प्रश्न आहे. कारण असं म्हणणं सोपं आहे की अशा लोकांना उठवून तिथे करावं. आज त्या लोकांना उठवल्यानंतर पुन्हा तिथे दुसरे लोक येऊ शकतात. आणखी 8-10 वर्ष पूर नाही आला, 8-10 वर्ष पूर नाही आला की राजकीय प्रेशर येतं, बिल्डर्सची लॉबी येते आणि तिथे पुन्हा ते इमारती बांधायला सुरुवात होते. ही गोष्ट आहे. त्यामुळे त्यांना रिहॅबिलिटेट करणं, शिफ्ट करणं हे काही बरोबर नाहीये.
जे काय तिथे त्यांचं होईल ते होऊ द्या. नवीन निदान तरी डेव्हलपमेंट तिथे करू नका, एवढं तरी करता येईल आपल्याला. आणि त्या लोकांना समजायचं की तुम्ही 2-4 वर्षांत पूर येणार आहे, आता ती परिस्थिती गृहीत धरा आणि त्या दृष्टीने तुमचं जीवन पद्धती त्याप्रमाणे वापरा. बरोबर. एवढं शक्य आहे. थँक्यू. बरोबर. धन्यवाद सर. अतिशय वास्तववादी आणि परखड, परंतु प्रश्नकर्त्याच्या मनात कदाचित ही भूमिका अलमट्टी धरण बांधले किंवा जेव्हा त्याची उंची वाढवण्याचं प्रस्तावित केलं तेव्हा असंच बागलकोट शहराचं पुनर्वसन केलं गेलं होतं. कदाचित ह्या गोष्टीची पार्श्वभूमी प्रश्नकर्त्याच्या मनात असावी. ते दोन विषय वेगळे आहेत, कारण कसं आहे ते धरणाचं बुडीत दे क्षेत्र आर टोटली डिफरंट. धरणाचं बुडीत जलाशयाचं पाणी वर जात आहे, ते वरच्या बाजूला अजून वाढे, ते बागलकोटचा तो इश्यू वेगळा आहे ऑल टुगेदर. ओके. वरच्या भागामध्ये काय होणार असेल तर ती सरकारची जबाबदारी आहे. ते पाणी बुडवतोय आपण, ते आर सपोज टू डू इट. ओके. परंतु हे वेगळं आहे. गावचं गाव उठून टाकणं खालच्या बाजूला पूर्वापारित पूर्वजांनी बांधलेलं हे प्रायमॅटिक सोल्युशन नाही होऊ शकत. सर, माझ्या कल्पनेप्रमाणे बागलकोटचं हे झालं ते धरणामुळे झालं आणि त्याच्यामुळे त्यांचं पुनर्वसन करावं लागलं. म्हणजे पुरामुळे नाही झालं, धरणाच्या बॅकवॉटरमध्ये असल्यामुळे बरोबर त्याचं पुनर्वसन करावं लागलं अशी माझी माहिती आहे. मला खात्री नाही. बरोबर. बरोबर. सर, एक प्रश्न असा येतोय की पुन्हा एकदा की ढगफुटी, अतिपाऊस ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरून शेवटी या जलवाहिन्या ज्या आहेत, आपल्या नद्या ज्या आहेत, त्यांची खोली वाढवणं, यामुळं काही उपाय किंवा वाळू उपसा पूर्ण बंद करणं किंवा अन्य मार्गाने त्या नद्यांची खोली वाढवून काही यातला आपला उद्देश साध्य करता येण्यासारखा आहे. व्हीएमचा आवडता विषय, व्हीएम तुम्ही बोला. याच्यामध्ये काय आहे की जनरली म्हणजे टेक्निकली जर बोलायचं झालं तर मी असं विधान करेन की नदीच्या नैसर्गिक जी रुंदी आणि खोली आहे ती पुनर्स्थापित करा. त्याच्यामध्ये जर आपण कमी जास्त जर करायचं केलं तर ते जास्त काळ टिकत नाही. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर आपण त्याच्या नॅचरल रिजन पेक्षा जर जास्त खोल गेलो तर काही वर्षानंतर ते गाळाने भरेल. सर, मगाशी आपण एका प्रश्नाला उत्तर दिलं होतं की टेंभू किंवा कृष्णा भीमी स्थिरीकरण हे ड्रॉट हटवायला म्हणजे दुष्काळ ठरेल पण पूर हटवायला नाही, असं आपण एक विधान मगाशी केलं होतं. त्या अनुषंगाने एक प्रश्न असा आलाय की फक्त पूर काळासाठी हे नियोजन न करता कायमस्वरूपी नदी जोड राबवून यातनं काही मार्ग काढता येण्यासारखा आहे का? नाही, मी तुम्हाला सांगतो की नदी जड योजनेचं संपूर्ण डिझाईन मी केलेलं होतं. आणि त्याला मी लांडगे साहेब होते आमचे, मी डेप्युटी सेक्रेटरी असताना साहेब वडनेरे साहेब सेक्रेटरी होते. तर त्याचा एकूण किती डिस्चार्ज आहे तो मला माहित आहे. तो डिस्चार्ज जो आहे मी ते विधान केलं, तो डिस्चार्ज आणि नदीच्या प्रवाहाचा डिस्चार्ज हा 5% जास्त जात नाही. येणारा जो नदीतनं येतो ना डिस्चार्ज आपल्या सांगलीला, त्याच्यापेक्षा हा 5% जास्त डिस्चार्ज राहत नाही. कारण हे किती आपण एक छोट्या जास्तीत जास्त केलं तर 9-10 मीटरची अशी 1-2 टनेल काढून त्यातनं तो डिस्चार्ज काढतो. तो डिस्चार्ज बोलायचं झालं तर 50 क्युमेक्सच्या आसपास वगैरे असा राहतो. तर त्याच्या तुलनेमध्ये हा म्हणजे 10,000 क्युमेक्स वगैरे असा फ्लडचा डिस्चार्ज असतो. त्याच्यामुळे ते म्हणजे अगदी नगण्य स्वरूपाचा, म्हणजे मनाचं समाधानच फक्त होऊ शकतं त्यातनं. फ्लडची लेवल तुमची 1 सेंटीमीटरनी कमी होईल, एखाद्या सेंटीमीटरनी कमी होईल. अच्छा. काही जणांनी नद्यांचं खोलीकरण करता येईल का आणि भिंत बांधून काही फरक पडेल का असे प्रश्न ज्यांनी विचारलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी की याची उत्तरं सरांनी आधीच आपल्या विवेचनात दिलेली आहेत. खोलीकरण करून आजचा महापूर टाळता येणं शक्य नाही असं त्यांनी मत मांडलंय. सर, बरोबर आहे ना? नाही, म्हणजे ह्याच्यामुळे शक्य होणार नाही, रुंदी वाढवून किंवा भिंती बांधून. आता भिंती काही ठिकाणी काही लोकलाइज्ड सोल्युशन होऊ शकतं, काही ठिकाणी भिंती आहे. पण त्याचबरोबर आता सांगलीचा जर आपण विचार केला, तर सांगलीची मला पूर्ण माहिती आहे, अगदी शाळेपासून मी सांगलीला होतो. तर आपल्याकडे प्रॉब्लेम काय येतोय, पहिल्यांदा आता तुम्ही त्याच्यात सहमत होताय का नाही सांगा, की बाबा आपले जे ड्रेनेज सिस्टीम आहे की जिथून ड्रेनेज आउटफॉल आहे तिथूनच नदीचं पाणी उलट येतं आणि पहिल्यांदा आपल्या शहरामध्ये घुसतं. अगदी बरोबर. म्हणजे तर आता त्यावेळच्या ज्या सगळ्या परिस्थितीनुसार ती ड्रेनेजची सिस्टीम आपली आखणी झालेली आहे. आता आपण जर कधीतरी ह्याला गेला असाल, मुंबईला वरळीहून विमानतळाकडे जर गेला असाल तर उजव्या बाजूला आपल्याला एक असं स्ट्रक्चर आढळतं नाल्यावर, एक म्हणजे त्याच्यावर गेट टाकलेले आढळतात. ती कधी ऑपरेट करतात ते की जेव्हा हाय टाईड येते त्यावेळी ते गेट काही काळ ते ऑपरेट करतात आणि इतर वेळेला उघडून ते आपलं नाल्याचं पाणी जात असतं.
तर अशा स्वरूपाच्या काही उपाययोजना आपल्याला प्रायोगिक तत्वावर तिथं करता येणं शक्य आहे की हाय फ्लडच्या वेळेला ती रिव्हर्सिबल अशी गेट्स टाकावी की जेणेकरून अगदी आता इमिजिएटली पाणी आपलं रिटर्न बॅक येतं सांगलीमध्ये आणि त्याच्यातून सगळा पहिला खोल भाग भरून जातो ड्रेनेज सिस्टीम मधून. बरोबर बरोबर. एक थोडा इंटरेस्टिंग प्रश्न असा आलाय की वेदर इट इज पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट न्यू डॅम्स फॉर द पर्पज ऑफ अरेस्टिंग फ्लड वॉटर्स अँड देन स्लोली रिलीज दॅट वॉटर टू कंट्रोल द फ्लड. आता फ्लडला जर फ्लडला हे करायचं मिटिगेशन करायसारखे एवढ्या मोठ्या डॅम सारखे आपल्याकडे आता म्हणजे नैसर्गिक डॅमची लोकेशनच राहिलेली आहेत सगळ्या ठिकाणी आपण धरणं बांधलेले. एक थोडासा हताश प्रश्न असा आलाय की महाराष्ट्रात सुरक्षित भाग जिल्हा कुठला की जिथं पूर येणार नाही. असा कुठलाही प्रदेश आज सांगू शकत नाहीये कारण हे ढगफुटी जे निसर्गाने हातात घेतलेली आहे कुठे येऊ शकतो ज्या ठिकाणी कल्पना त्या ठिकाणी येऊ शकतो. नाही त्याचा आता ह्याच्यात तर विचारला पण क्लायमेट चेंज आणि ह्याच्यात मी तुम्हाला सांगितले की सायक्लॉन नेहमी आता अरबी समुद्रात यायला लागले. पहिला तडाखा बसतो तो कोकणाला आणि त्याच्यानंतर आपले सातारा सांगली कोल्हापूरला पडतो. जसं जसं आपण पुढे जाऊ तसा तसा तो अरेबियन सी वरनं होणाऱ्या चक्रीवादळाचा तडाखा कमी पडतो. आता याच्याबरोबर आता मी कृष्णेनंतर आता पंढरपूरचा म्हणजे भीमेचा अभ्यास सुरू केला. वडनेरे साहेब एक फार चांगलं एक आपल्याला उत्तर आलं त्याच्यामध्ये अभ्यासामध्ये 1956 सालचा जो पूर होता त्याच्यामध्ये पंढरपूरची लेवल ही सर्वात जास्त होती म्हणजे आणि सांगायला असं हे वाटतं की त्यावेळी फक्त एकच धरण होतं खडकवासला धरण होतं आणि 2006 सालची लेवल होती ती 1956 पेक्षा कमी होती म्हणजे पण 2006चा जो पाऊस होता तो चौपट होता 1956च्या. अच्छा. मग यावरून काय सिद्ध होतं की साधारणतः जी वरची जी धरणं झाली पूर्वी फक्त खडकवासला होता अगेन आय एम रिपीटिंग आणि याच्यानंतर सगळी धरणं झाली अगदी टर्मिनल स्टोरेज आपलं उजनी झालं तर चौपट पाऊस पडून सुद्धा 2 मीटरनी लेवल कमी आली. 1956चा हायड्रोग्राफ आणि 2006चा हायड्रोग्राफ कम्पेअर केला तर रेनफॉल हा 1956चा 1/4 होता पण लेवल 2 मीटरनी जास्त. यातच उत्तर मिळतं धरण आणि पूर याचं. वडनेरे सर आपण अतिशय अभ्यासपूर्ण अहवाल जो दिला तर त्याच्यामध्ये मुख्यतः सांगलीतला एक नागरिक म्हणून आम्ही जे बघतो सांगलीमध्ये की त्या नदीचे जे ओत आहेत की जिथनं पाणी नदीच्या पात्राबाहेर येताना पाणी विसर्ग होण्याच्या एक नैसर्गिक काही सोयी पूर्वीपासून आहेत ज्याला आपण ओत म्हणतो. सांगलीमध्ये मुख्यतः जे आम्ही बघतो की ह्या कितीतरी अशा नैसर्गिक ओतांमध्ये अनेक प्रकारची रहिवासी स्वरूपाची आहेत वाणिज्य स्वरूपाची आहेत. मग एक एक्स्ट्रीम उपाय म्हणून ही बांधकामं हटवता येणं शक्य आहे का आणि ती हटवून हा प्रश्न संपेल का? त्याला खरं म्हणजे त्याला पर्यायच नाहीये म्हणजे आता काय आहे याच्यासाठी साहेब जे म्हटले की नाही फ्लड प्लॅनिंग म्हणजे हा ऍक्ट आपल्याला केला पाहिजे. आज काय आहे की कलेक्टरांशी सुद्धा आम्ही चर्चा केली तुमच्या कलेक्टर सीओ ते काय म्हणतात की आम्हाला असा कुठला अधिकारच सध्या नाहीये त्यामुळे असा कायदा करायला पाहिजे तो हटवण्यासाठी किंवा त्यांना काय असेल. म्हणून मी थोडंसं एक मिनिट याच्याकरता थोडंसं स्पष्ट बोललो दुर्दैवाने बोलावं लागलं की हा फ्लड प्लेन झोन ऍक्ट महाराष्ट्राने नाकारला. आजही नकारच आहे. इतक्या लवकर तो मंजूर होणार नाही पण आम्ही म्हटलं की तुम्ही ऍटलिस्ट प्रायोरिटी बेसिसवरती प्रातिनिधिक स्वरूपात ते करून बघा काय लिगल प्रॉब्लेम येतात ते येऊ देत पण लेट द पीपल अंडरस्टँड. आज एखाद्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणी जर जाणार असेल तर हिंमत तरी होणार नाही कारण त्याच्यावर लिगल ऍक्शन होते. लिगल ऍक्शन इन टर्म्स ऑफ रुपीज. अशा वेळेस हे निश्चितच काही गोष्टी होतील ना. जोपर्यंत असा चाप बसत नाही तोपर्यंत काय करणार तोपर्यंत असंच चालू होणार आहे. आणि नुसतं लोकांचं अतिक्रमण पण नाहीये बरं का याच्यामध्ये काही शेतकरी सुद्धा अतिक्रमण करतात शेतीचं क्षेत्र वाढवायला. आणखी एक क्लासिकल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो कोल्हापूरच्या बाबत. कोल्हापूरच्या हायवेवर जिथं पंचगंगा नदी कोल्हापूर शहराच्या बाहेर पडते तिथं एक आपला हायवेचा ब्रिज बांधलेला आहे. तिथं त्याचं तोंड जे आहे ते 1/3 झालेलं आहे. म्हणजे पुराचं तोंडच तुम्ही बाहेर पडण्याचं जर त्याच्यावरच एन्क्रोचमेंट झालेली आहे तिथून पूर बाहेरच पडत नाही तर शहरात पसरण्याशिवाय त्याला दुसरा मार्ग आहे का? खूप ठिकाणी अशा गोष्टी घडलेल्या आहेत आपण बघितलेल्या आहेत त्या ठिकाणी. अजून काय पुढचे प्रश्न आहेत? किती वाजले? सर तुम्ही आजचं जे हे एकूण विवेचन झालं. नाही मी याच्याकरता म्हटलं दामोलकर साहेब माननीय राजे साहेब अजून समोर बसलेले आहेत बघा. आश्चर्य वाटतं की हे अत्यंत म्हणजे राजकीय मित्र मी असं म्हणतो अभिमानाने खरोखरच की ते स्वतः इतक्या आनंदाने बघतात काय चाललेलं आहे ते समजून घेतात
आता किती वेळ त्यांना आपण बसवणार आहात? नाही नाही, अतिशय चांगला आणि अभ्यासपूर्ण झालेला आहे. सर्व सभासद आणि नागरिकांचं शंका समाधानही झालेलं आहे. राजासाहेबांना एक माझी विनंती आहे की आपल्या म्हणजे राज्यापुरतं तरी त्यांनी क्लायमेट चेंज साठी एक वेगळं मंत्रालय करावं आणि आपल्या आता हवामान बदलाबाबत म्हणजे अगदी स्कूल पासून आपण एक करिक्युलम एक राबवावा चांगला. 1-2 सजेशन्स राजासाहेबांच्यासाठी आहेत की ते आपण त्याची अंमलबजावणी करू शकतात. माझा काय होतं माहिती- एक मिनिट गमतीने सांगतो. साहेब नाही. आले या ठिकाणी प्रेमाने आले, सौजन्याने आले, आल्यानंतर काही मागितलं पाहिजेच का? आपला हक्क आहे ना सर तो. हक्क आहे, ठीक आहे. राजेसाहेबांना बोलायचंय काहीतरी. हा बोलतील. PM साहेब, माझं आपल्याला माहीत नसेल परंतु मी आपल्या विधानसभा आणि विधान परिषदेची क्लायमेट चेंजवर स्टॅच्युटरी कमिटी करून घेतलेली आहे. त्यामुळे मी आमदारांनाच पहिलं मार्गदर्शन करणार आहे. मी स्वतः त्यात खूप इंटरेस्टेड आहे कारण आपलं सगळं ऐकलं वडनेरे साहेब. आपण सगळं कंट्रोल करू परंतु 2 गोष्टी आपण कंट्रोल करू शकत नाही की निसर्गावर केलेलं अतिक्रमण निसर्ग याच्या पुढे खपवून घेणार नाही. बरोबर. ते काय कसंही करा, धरणामुळे करा नाही तर अजून कशामुळे करा. आणि तुम्ही जे बोलला VM की माणूस जातीचं नाही, सर्वांना जीवसृष्टी त्या पृथ्वी तलावरची ह्याच्यामुळे धोक्यात आले. कोण क्लायमेट सायंटिस्ट मला म्हणतात की 50 वर्ष आहेत, कोण म्हणतं 500 वर्ष आहे. तिथेही गोंधळ आहेत. परंतु एक निश्चित आहे की योग्य वेळी योग्य प्रमाणात पडणारा पाऊस हा जो मान्सून म्हणून प्रसिद्ध होता तो आपल्याकडे राहिलेला नाही. सर्वांचे धन्यवाद. अतिशय मोकळेपणानं सर्वांनी आपली मतं मांडलीत आणि सर्व तज्ज्ञांनी उपस्थित आम्हाला वेळ दिला याबद्दल सर्वांचे धन्यवाद.